चंद्रकांत सर स्वागता शरणार्थी. ताई रेकॉर्डिंग चालू झालेले आहे. ओके स्टार्ट मध्ये मॅडम रेकॉर्डिंग स्टार्ट आहे. ओके ओके चालेल. मी डॉक्टर जयश्री पट्टण. आज आपलं 13वं पुष्प आहे. वचन अध्ययन वेदिके बसव मंच या मंचावरून मी सर्व बसवप्रेमींचं सर्वांचं बंधू भगिनींचं मी इथं स्वागत करते आणि नम्रपणे विनंती करते की आपल्या सर्वांनी आपला माईक म्यूट ठेवावा आणि ऑडिओ सुद्धा बंद ठेवावा, कारण आपण हे रेकॉर्डिंग करतो. दुसऱ्या दिवशी आपण रेकॉर्डिंगला खूप मागच्या वेळेला डिस्टर्बन्सेस आले होते, तर ही नम्र विनंती सर्वांना. आज सामने सर आले आहेत का सूत्रसंचालनासाठी? ठीक आहे. आज आपला विशेष दिन म्हणून मी म्हणू शकते. आज आपलं 13वं पुष्प आहे आणि आज वचन पितामह डॉक्टर फ गु हळकटी यांची जयंती आहे. तर या महानुभाव व्यक्तीला, ज्यांनी लिंगायत धर्मासाठी आणि वचन संरक्षणासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं, आपलं वचन संरक्षण होण्यासाठी त्याची निर्मिती, त्याची प्रकाशकासाठी आपलं स्वतःचंही घर विकण्यासाठी, म्हणजे ज्यांनी कष्ट केले, गावोगावी जाऊन सर्वांना ती वचन शोधण्यापासून त्याचा संकलन, त्याचा संग्रह करून प्रकाशन करणं, हे महान कार्य ज्यांनी केलं आणि ज्यांच्या कार्यामुळे, सत्कार्यामुळे किंवा आपण म्हणू शकतो त्यांनी एवढे अखंड परिश्रम घेतले, अखंड संघर्ष केला आणि या संघर्षामुळे आज 21व्या शतकामध्ये आपण लिंगायत धर्माला नव चैतन्य देणारेच जी महान काम कार्य केले, अशा महानुभुवाला आज मी कोटी कोटी नमन करते. आज आपल्याला अतिथी आहेत डॉक्टर प्रोफेसर आनंद कर्णे, जे लातूरून आहेत. या प्रोफेसर कर्णे सरांचं मी इथं या मंचावरती सहर्ष स्वागत करते. इथं मी सांगू इच्छिते आजची रूपरेषा. आज पहिल्यांदा विद्या मगदुम ताईंचं वचन गायन होईल. त्याच्यानंतर मी प्रस्तावना देईन आजच्या प्रोग्रामची आणि मग आपण परिचय देईन आनंद कर्णे सरांचा आणि मग आपण हा जो मंच आहे हा कर्णे सरांना आपण उपलब्ध करून देऊ आणि आपण त्यांच्याकडून आपण मार्गदर्शनाची मी अपेक्षा करते की आपण सर्व ग्रंथ, म्हणजे त्यांचं नाव, त्यांनी बरेचसे व्याख्यान दिलेले आहेत महाराष्ट्रात, तर आपण सर्वजण उत्सुक आहोत. आणि आजचा विशेष म्हणजे वचन पितामह फ हळकटी, एक विचारधारा, हा जो त्यांनी दिलेला आहे टॉपिक, या विषयाला अनुसरून आपण आज त्यांचं व्याख्यान आयोजित केलंय. तर इथं सर्व जमलेल्या बसवप्रेमींचं परत सहर्ष स्वागत करते आणि सर्वांनी आपले माईक म्यूट ठेवावे अशी विनंती करते. तर आता मी विद्या मगदुम ताईंना विनंती करते की त्यांनी वचन गायन सुरू करावं. ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನಂತ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ವಚನ ಪಿತಾಮಹ ಶ್ರೀ ಫಗು ಹಳಕಟ್ಟಿಯವರ ಜಯಂತಿ ಇವತ್ತು. ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ನನ್ನ ಅನಂತ ಕೋಟಿ ಶರಣಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. मराठी वचन, चालणे छान बोलणे छान. चालणे छान बोलणे छान, चालणे छान बोलणे छान. जेथे पाहते तेथे छान, जेथे पाहते तेथे छान. चालणे छान बोलणे छान, चालणे छान बोलणे छान. प्रमथामध्ये छान, प्रमथामध्ये छान,
छान पुरातनामध्ये छान प्रमथामध्ये छान पुरातनामध्ये छान चालणे छान बोलणे छान चालणे छान बोलणे छान जे ते पाहते तेथे छान जे ते पाहते तेथे छान चालणे छान बोलणे छान आंबिलीची चव पाहून आंबिलीची चव पाहून रुचकर असे मनोनी रुचकर असे मनोनी आंबिलीची चव पाहून रुचकर असे मनोनी कूडल संगम देवासा कूडला संगमा कूडल संगम देवास पाहिजे म्हणून राखून ठेविली पाहिजे म्हणून राखून ठेविली आमुच्या चन्नैयाने आमुच्या चन्नैयाने चालणे छान बोलणे छान चालणे छान बोलणे छान जे ते पाहते ते छान जे ते पाहते ते छान चालणे छान बोलणे छान चालणे छान चालणे छान चालणे छान बोलणे छान अनंत शरणार्थी सगळ्यांना. अतिशय उत्तम विद्याकार, अतिशय उत्तम वचन गायन केलं. आज आपल्या कार्यक्रमात थोडा बदल झालाय. सामने सरचे सूत्रसंचालन करणारे आहेत, त्यांना नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे आपण कार्यक्रमाला पुढे करूया. तर मला इथं सर्वांचं स्वागत करून सांगायचंय की आज आपलं तिसरं पुष्प आहे. वचन अध्ययन वेदिका आणि अक्कन बळग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रत्येक शनिवारी, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा मराठीमध्ये कार्यक्रम घेतो आणि बाकीच्या शनिवारी रविवारी हा कन्नडमध्ये कार्यक्रम असतो. तर याचा मुख्य उद्देश मराठीमध्ये घेण्याचा एवढा आहे की जे कन्नड साहित्याचा शिरोमणी असलेला, मुकुटधारी असलेला वचन साहित्य जे कन्नड संबंधामध्ये आहे ते आपल्या मराठी बंधू भगिनींसाठी मोकळं करावं, त्याच्यावरती चर्चा असावी, त्याच्या वचन विश्लेषण व्हावं आणि जिथं सुसंवाद होतो तिथं लोकशाही नांदते असं म्हटलं जातं. आणि त्या अनुषंगाने आपण हा महिन्यातून एक कार्यक्रम मराठीतून घेतो. आणि आतापर्यंत आपल्याला बऱ्याच महनीय अशा व्यक्तींनी मार्गदर्शन केले आहे आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत प्राध्यापक आनंद करणे. तर त्यांना आजचा विषय आहे फगू हळकटी
तर एक वचनावरनं मी सुरुवात करते की आजच्या प्रोग्रामची प्रस्तावना एवढीच सांगेन मी की जेव्हा एखाद्या समाजाच्या विरोधामध्ये जेव्हा व्यक्ती काम करते तेव्हा त्या व्यक्तीला प्रचंड मान अपमान सहन हाल अपेष्टा संघर्ष याला सामोरं जावं लागतं. जसं बसवेश्वरांचं आयुष्य आहे, जसं शरणांचं आयुष्य आहे, ज्यांनी त्या वैदिक पद्धतीला समांतर म्हणजे त्याला विरोध केला किंवा त्याच्यामध्ये जे अंधश्रद्धा होत्या, त्याच्यामध्ये जे धर्मकांड होतं, त्या धर्मकांडामध्ये तत्कालीन समाज जसा भरडला जात होता, त्या त्या गुलामशाही विरुद्ध जेव्हा बसवेश्वरांनी बंड पुकारलं तेव्हा पहिला अवैदिक लिंगायत धर्माची स्थापना झाली आणि हा समाजामध्ये रुजत गेला. कारण इथं समाजातील सर्व स्तरातील लोकांना बसवेश्वरांनी अनुभव मंडप सारख्या एकाच पातळीवरती आणलं. तेव्हा वैचारिक क्रांती आणि आचाराची क्रांती जी होती ती तिथं बसवेश्वरांपासून सुरुवात झाली. पण या वैदिकशाही म्हणजे बसवेश्वरांचा त्यांची हकालपट्टी झाली किंवा त्यांचा विरोध ज्या वैदिक पद्धतीने वैदिक लोकांनी त्यांचा केला, आपले वचन जाळली गेली आणि जी क्रांती झाली त्या क्रांतीनंतर जे काही थोडेफार उरलेले वचन ग्रंथ होते ते उर्वीपर्यंत गेले. हे आपण आतापर्यंत थोडं थोडं बघत आलोय, शिकलेलो आहोत, याची आपल्याला माहिती आहे. पण मग मध्ये अचानक हे ग्रंथ कुठे गेले का बरं? म्हणजे 18व्या शतकानंतर म्हणजे जवळजवळ 600-700 वर्ष ही सगळे जे सत्य होतं हे सत्य दडपून ठेवलं गेलं. तर हे सत्य दडपून ठेवलं गेलं होतं. पण असं म्हटलं जातं सत्याला कधीच मरण नसतं. म्हणजे काही कालावधीसाठी त्याला गुलामगिरीमध्ये दिवस काढावे लागले. आपल्या सर्वांना आपल्या स्वतंत्रतेची जाणीव नव्हती. पण आपले वचन पितामह डॉक्टर फगू हळकटी आहेत, जेव्हा त्यांचा जन्म हा 2 जुलै 1880 साली झाला, तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी 19व्या शतकामध्ये म्हणता येईल आपल्याला की त्यांनी स्वतः LLB होते, वकील होते, तरीही त्यांनी हा मार्ग सोडला आणि हा मार्ग चोखंदळा, खडतर मार्ग आणि गावोगावी जाऊन सायकलवरून गावोगावी जाऊन जिथं ज्यांच्या घराघराच्या भिंतीमध्ये जिथं दडलं होतं साहित्य शोधलं त्यांनी आणि त्यासाठी त्यांना स्वतःचे पैसे खर्च करावे लागले, स्वतःची संपत्ती, घर सुद्धा विकावं लागलं, राहतं घर. म्हणजे त्यांनी केवढा असीम त्याग केला आहे, खडतर जीवन जगलं आहे. आणि आजच कळलं की कर्नाटक शासनाने आजचा दिवस जो आहे तो हा वचन संरक्षण दिवस म्हणून सांगितला आहे. म्हणजे वचनाचा म्हणजे डॉक्टर फगू हळकटी सरांनी जो त्याग केला आहे, ज्यांचं महत्वाचं ध्येय होतं की वचन ग्रंथ प्रकाशित केले पाहिजे, सर्व लोकांना समजले पाहिजे, आपण त्याची आवृत्ती केली पाहिजे, वाचले पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ते आपण आचरणात आणले पाहिजे. तर ह्या त्यांच्या जयंती निमित्ताने जो कर्नाटक सरकारने जो हा अभिनव योजना किंवा अभिनव दिवस म्हणून साजरा करण्याचं जे स्तुत्य म्हणता येईल योजना जी आखली आहे ती अतिशय स्तुत्य आहे. कारण आजचा दिवसच आपण चांगल्या प्रकारे वचनात वाढवू शकतो. वचन ग्रंथ म्हणून आपण स्वतः वाचूया आणि त्याचं प्रचार प्रसार करणं हे आपण नक्की हे आपल्या सर्व लिंगायत धर्मांचं प्रथम कर्तव्य असं म्हणायला हरकत नाही. जसं आपण म्हणतो माझे हक्क आहे, माझे अधिकार आहेत, तर हा सर्वात पहिला अधिकार, सर्वात पहिला हक्क हे आहे की आपण एक वचन म्हटलं पाहिजे. आणि एक वचन जरी आपण आयुष्यामध्ये जगलो तरी आपण लिंगायत म्हणून जगलो असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. आणि म्हणजे मग ती आपली सर्व लिंगायतांकडून हळकटी सरांना आज कोटी कोटी नमन म्हणता येईल, आपल्याला करता येईल. काय झालं? तर फगू हळकटी सरांचा बद्दल आज सर सांगणारच आहेत. तर मी आज एवढंच सांगेन की त्यांनी एकूण जवळजवळ 86 ग्रंथ संपादन केले आणि त्यातले वचन संपदा जे आहेत, वचन ग्रंथ जे आहेत, 86 पैकी 84 ग्रंथ, 44 म्हणजे 46 ग्रंथ हे वचन संपदाचे आहेत. 7 शिलालेखांचे संपादन त्यांनी केलेले आहेत, 10 रगडे संपादन केले आहे, 12 काव्य संपादन ग्रंथ आणि 1 गद्य संपादन.
म्हणजे असं ग्रंथ जे असतं ते गद्य पद्य असतात, तर हे जे एक गद्य संपादन त्यांनी केलंय. नंतर एक साप्ताहिक त्यांनी चालवलंय नव कर्नाटक म्हणून. एक शिवानुभाव हे एक मासिक त्यांनी चालवलेलं आहे. नंतर शिवानुभाव शब्दकोश हा मौलिक ग्रंथ त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि त्यांचा सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे आपल्या जसं आपण पूर्वापार संपत्तीप्रमाणे आपण आपली प्रॉपर्टी किंवा संपत्ती जशी आपण प्राणाहून जास्त जपतो, तसंच वचन संपदा सुद्धा, वचन साहित्य ही आपण प्राणापेक्षा जास्त आपण जपलं पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, संगोपन केलं पाहिजे आणि आचरणात आणलं पाहिजे. हा त्याचा प्रामुख्याचा संदेश जो आहे हा आपण सर्वांनी आचरण करूया. तर असं म्हणायला हरकत नाही की आजचा दिवस जो आहे हा लिंगायत धर्माला संजीवनी देणारे भगवती सरांना आपण कोटी कोटी इथं आपण त्यांना नमन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तर इथं मी सरांची थोडीशी आज आपले जे व्याख्याते आहेत प्राध्यापक आनंद करणे सर, तर त्यांची मी संक्षिप्त ओळख करून देते सर्वांना. प्राध्यापक आनंद बाळीराम करणे हे मूळचे जांब खुर्द तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील आहेत. आई भागीरथीबाई आणि वडील बळीराम करणे या कायकनिष्ठ शरण दाम्पत्य शेतकरी कुटुंबात 17 ऑक्टोबर 1984 त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यात ते एकटेच उच्च शिक्षित आहेत. MA अर्थशास्त्र, MJ अँड MS प्रथम श्रेणी, BA, MA राज्यशास्त्र या पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत. महात्मा बसवांना, छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर व्याख्याने देतात. शालेय जीवनापासून त्यांना वक्तृत्व कलेविषयी विशेष आवड होती. शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विशेष वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन व नाट्य स्पर्धेत विविध पारितोषिके, NSA, संभाजी ब्रिगेड व मराठी सेवा संघाद्वारे सामाजिक कार्यात सहभाग, प्राध्यापक श्याम मानव पुणे यांच्या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत सहभाग, राज्यस्तरीय अर्थशास्त्र परिषदेत सहभाग, मनोरंजनातून प्रबोधन या शीर्षकाखाली 100 शाळेत विद्यार्थ्यांचे प्रबोधन, नशीब मला जगायचंय, मी वेडा का झालो या स्वलिखित ग्रंथांचे कथांचे विविध ठिकाणी सादरीकरण, ग्लोबल विजन संस्कार केंद्राच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात 1000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, यशवंत महाविद्यालय नांदेड 2008 चा अष्टपैलू व्यक्तिमत्व व मराठवाडा युवा वक्ता 2011 हा पुरस्कार, मराठा सेवा संघ पुरस्कृत गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, जगद्गुरु तुकाराम साहित्य परिषद शाखा नांदेडच्या उपाध्यक्ष पदवीवर आदी व अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महात्मा बसवांना, छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह परिवर्तनवादी बहुजन नायक व समाजसुधारकांच्या शालेय कार्यावर आधारित महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक व्याख्याने, यशोदीप या यशवंत महाविद्यालयाच्या वार्षिक अंकातून लिखाण, दैनिक नांदेड आज या दैनिकात उपसंपादक म्हणून उल्लेखनीय कार्य, सध्या 2013 पासून मास्टर दीनानाथ मंगेशकर कनिष्ठ महाविद्यालय सोमठाणा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. अशा बहुगुणी संपन्न आणि शरण कायक असलेले कायक आचरणात आणणारे आज आपले जे अतिथी आहेत त्यांचं मी तर सहर्ष स्वागत करते आणि हा मंच आपणास खुला आहे असं मी सांगते. सर सर आनंद हो सर, आता सर आपण बोलू शकता सर. चालेल सर. सर्वांना सर्वप्रथम शरणो शरणार्थी. आज वचन बसव अध्ययन केंद्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वचनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही सर्व मंडळी तुम्ही अत्यंत अथक प्रयत्नाने महात्मा
बसवण्णा आणि बसवादी शरणांची वचनं यांचा प्रचार व्हावा, यासाठी आपण जो प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नाला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. मागेच आदरणीय पट्टणताईचा फोन आला की सर, तुम्हाला आमच्या मंचावर येऊन महात्मा बसवण्णाच्या वचनाबद्दल तुम्हाला आलेले अनुभव आणि तुमचं चिंतन मांडायचं आहे. खरं तर ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक ठिकाणी व्याख्यान करत असताना एवढा चांगला मंच, एक वैचारिक मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मुळामध्ये ताईचे मनापासून आभार मानतो. आणि आपण जे काही सर्व अतिशय या देशाला दिशा देणार आणि या जगताला दिशा देणार आपण जे कार्य करत आहात, या कार्यास माझ्या कोटी कोटी शुभेच्छा. आणि आज खऱ्या अर्थाने एका महान व्यक्तिमत्वाची जयंती आहे आणि अशा आदर्श दिवशी, अशा उत्सवाच्या दिवशी आपण मला आमंत्रित केलं. मी स्वतःच खरं तर यासाठी माझं स्वतः भाग्य समजतो. कारण महात्मा बसवण्णाच्या विचारावर चालणारा माणूस हा खरं तर भाग्यावर विश्वास ठेवत नाही. पण काही डेस्टिनी असते, काही योगायोग असतो. एखाद्या चांगल्या दिवशी ज्या विचारावर आपण प्रेम करतो, ज्या विचाराला घेऊन आपण जगत असतो, तोच विचार सांगण्याचं खरं तर आपल्याला भाग्य मिळावं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून सर्वांना सर्वप्रथम वचन पितामह डॉक्टर फ.गो. हळकट्टी सर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी आहात. माझा ताईंनी परिचय करून दिला. खरं तर मी महात्मा बसवण्णाचं एक वचन घेऊन नेहमी जगत असतो. जसं डॉक्टर पट्टणताई म्हणाल्या की महात्मा बसवण्णाचं एक जरी वचन आपण आपल्या आयुष्यामध्ये जगायला घेतलं तर मला वाटतं आपल्या आयुष्याची आणि आपल्या व्यक्तिमत्वाची उंची नक्कीच वाढेल. आणि हे मी म्हणत नाही, तर हे एका श्रेष्ठ अशा संशोधकांचं मत आहे. आणि ते शास्त्रज्ञ संशोधक म्हणजे या देशाचे माजी राष्ट्रपती आणि या देशाचे मिसाईल मॅन, ज्यांनी इस्रो सारख्या संस्थेला जगाच्या विचारपीठावर नेलं, ते अब्दुल कलाम कर्नाटकाच्या भूमीमध्ये आल्यानंतर बोलताना महात्मा बसवण्णाच्या विचाराचा आणि वचनाचा गौरव करताना म्हणतात की महात्मा बसवण्णाचं एक वचन माणसाच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढवणार आहे. मला वाटतं त्या थोर महापुरुषाचं हे वाक्य आपल्याला बरंच काही सांगून जातं. मी हे वाक्य का सांगतो आहे, कारण या वाक्याला धरूनच आपल्याला आजच्या विषयाची खऱ्या अर्थाने मांडणी करायची आहे. कारण मला जो विषय दिलेला आहे की डॉक्टर फ.गो. हळकट्टी एक विचारधारा. आपल्याला पहिल्यांदा सुरू विचार म्हणजे काय हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. काही शब्द एकत्र येतात, काही अक्षर एकत्र येतात आणि शब्द तयार होतो. काही शब्द एकत्र येतात आणि एक वाक्य तयार होतं. अनेक वाक्य एकत्र येतात आणि एक सुविचार तयार होतो. आणि अनेक सुविचार जेव्हा एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थाने विचार तयार होत असतो, एक विचारधारा तयार होत असते. आणि म्हणून 12व्या शतकामध्ये माणसाला सर्वोत्तम करणारी, माणसाच्या आयुष्यामधल्या समस्या सोडवणारी नव्हे तर माणसाला देव माणूस करणारी अशी एक विचारधारा या देशाच्या मातीमध्ये निर्माण करणाऱ्या बसवादी शरणाचा विचार जगाच्या पुढे आणणारा महान संशोधक कोण असेल, महान विचारवंत कोण असेल, महान विभूती कोण असेल, तर ते डॉक्टर फ.गो. हळकट्टी सर आहे. आणि म्हणून डॉक्टर फ.गो. हळकट्टी एक व्यक्ती नाहीये, ती एक विचारधारा आहे. यासाठी कारण त्यांनी एका श्रेष्ठ अशा एका जागतिक दर्जाचं मूल्य असलेल्या विचारधारेला स्वतःचं आयुष्य झोकवून दिलं होतं. कारण केल्याशिवाय होतच नाही, लक्षात घ्या. आणि फ.गो. हळकट्टी सरांविषयी जर बोलायचं झालं तर हा वकिली क्षेत्रातला माणूस आहे. 19व्या शतकामध्ये त्यांनी ठरवलं असतं, आपल्या आपल्या वकिलीमध्ये त्यांनी जर जम बसवला असता तर एक कदाचित जगविख्यात वकील झाले असते, अमाप संपत्ती कमवली असती, धनामध्ये ते खऱ्या अर्थाने आपलं जीवन घातले असते. त्यांना जे जे पाहिजे, जे जे गरजेचं आहे, त्या मूलभूत गरजा त्यांनी पूर्ण केल्या असत्या. परंतु म्हणतात ना की माणसाच्या डोक्यामध्ये जेव्हा एखादा महापुरुष घुसतो, माणसाच्या हृदयामध्ये जेव्हा एखादा महापुरुष विराजमान होतो, तेव्हा माणसाला जग सुधारण्याची कल्पना किंवा स्वप्न पडायला लागतात. कदाचित असंच स्वप्न फ.गो. हळकट्टी सरांना पडलं. कारण 19व्या शतकातली परिस्थिती आपण थोडीशी जाणून घेऊया. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. इंग्रजाचं आपल्यावर राज्य आहे. जे इंग्रज व्यापाराच्या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये आले आणि धूर्त भावना मनात ठेवून या भारत मातेला ज्या इंग्रजांनी गुलाम केलं. पहिल्यांदा सुरू त्यांनी सिंध प्रांत काबीज केला, नंतर बंगाल प्रांत काबीज केला, नंतर म्हैसूर प्रांत काबीज केला आणि बघता बघता
अखंड भारतावर या इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. आणि अशा अंधारमय युगामध्ये या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्याची कुठेतरी चर्चा झाली पाहिजे. या मूल्याला कुठेतरी आपण जगाच्या विचारपीठावर आणलं पाहिजे. यासाठी या देशातले अनेक संशोधक, अनेक विचारवंत आपल्या देशातल्या महापुरुषांना शोधण्याचं काम करत होते. आणि खरं तर तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की तथागत बुद्धापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही जी काही महापुरुषांची विचारधारा आहे, त्या सगळ्या विचारधारेला एका माळेमध्ये गुंफण्याचं काम 12व्या शतकानं केलं. म्हणून 12वं शतक या देशाचं नव्हे तर या जगाचं एक सर्वांग सुंदर शतक आहे. म्हणून या जगाला सुंदर करणारा हा मानवी विचार वचनामध्ये असताना हे वचन कसं सापडलं? डॉक्टर फगू हळकटी सर एका ठिकाणी प्रसंग सांगतात की ते एका पाहुण्याच्या घरी त्यांना काहीतरी आमंत्रण आलं होतं जेवणाचं, आणि ते जेवणासाठी गेले. जेवण करण्याच्या पूर्वी तिथे जे काही 80 वर्षाची त्यांची आजीबाई होती, ती आजी जेवण करण्याच्या पूर्वी काही नैवेद्य बाजूला काढलं, आणि नैवेद्य बाजूला काढून त्या आजीनं एका भिंतीपाशी गेल्या, आणि भिंतीपाशी जाऊन आजी त्या भिंतीला नैवेद्य दाखवत होती. दाखवत असताना तो श्लोक आहेच. खरं तर त्या श्लोकात सुद्धा लिंगायत संस्कृती आहे. आपण जेवणाच्या पूर्वी एक श्लोक म्हणत असतो, गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कुणासी करावा, मला वाटतो सद्गुरु थोर वाटे, दयाच्या प्रसंगी शिवसाम भेटे. मला वाटतं याच्यामध्ये देवापेक्षाही श्रेष्ठ असं स्थान त्या गुरुला दिलेलं आहे. मग हा गुरु भिंतीमध्ये का पाहत असेल? आजी त्या भिंतीचं पूजन करते, आणि भिंतीचं पूजन करून नंतर आदरणीय फगू हळकटी सरांना प्रसाद वाढते. परंतु आपण असतो तर आपण प्रसाद खाला असता आणि निघून गेलो असतो. पण फगू हळकटी सरांना प्रश्न पडतो, या भिंतीचं पूजन का केलं गेलं? आणि त्यांनी प्रश्न केला आजीबाईला की आजी, तुम्ही भिंतीचं पूजन का केलं? पण आजीलाही माहिती नाही. आजी म्हणली, 100 वर्षापासून याची परंपराच आहे, पाठीमागचे करत आले म्हणून आपणही केलं. परंतु चिकित्सक वृत्ती कोणामध्येच निर्माण झालेली नव्हती. परंतु फगू हळकटी सर हे चिकित्सक होते, हे विज्ञानवादी होते, हे विवेकवादी होते, हे डोळस होते. नव्हे तर जगाकडे पाहण्याचा त्यांचा जो काही दृष्टिकोन होता तो अत्यंत सकारात्मक होता. आणि अशा परिस्थितीमध्ये तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये विचार येत होता की भिंतीचं पूजन का? कारण पूर्वज असंच कोणती परंपरा पाळत नसतात. आपल्या देशामध्ये अनेक उत्सव आहेत, अनेक परंपरा आहेत. प्रत्येक परंपरेला काहीतरी इतिहास आहे, आणि काळानुरूप कदाचित तो इतिहास बदलला असेल, काळानुरूप त्याच्यामध्ये काही गोष्टी बदलत गेल्या असतील. परंतु त्याचं जर मूळ शोधलं तर ते मानवी कल्याणाचं मूळ आहे हे आपल्याला दिसतं. मुळात लिंगायत संस्कृतीमधले ते सगळ्याच परंपरा, सगळेच उत्सव हे पूर्णतः विज्ञाननिष्ठ आहेत, हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. आणि मग फगू हळकटी सरांच्या लक्षात आलं की नाही, आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. नोकरीमध्ये मन रमत नव्हतं, त्यांचा शोध घेण्यासाठी ते धावत होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की महात्मा बसवण्णा नावाचं व्यक्तिमत्व 12व्या शतकात झालं. त्याचा बऱ्यापैकी हळकटी सरांना अभ्यास झाला, आणि कुठेतरी त्यांच्या मनाला वाटलं की जे वचन साहित्य नावाचा जो काही प्रकार आहे तो आज तागायत उपलब्ध होत नाहीये, मग तो नेमका कुठे आहे? आणि मग एके दिवशी त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या भिंतीला पाडण्याचा निर्णय घेतला. एका ठिकाणी लिहिण्यात आलं, बसवपतामध्ये एक लेख आला होता की ती पाडत असताना मोठा विरोध झाला. पाहुण्यांनी विरोध केला, सगळ्यांनी विरोध केला की अपशकुन होईल, ही परंपरा आहे, या परंपरेला छेद देऊ नका. पण तेवढं मोठं धाडस, सगळा विरोध पत्करून फगू हळकटी सरांनी, या व्यक्तिमत्वाने भिंत पाळली. आणि बांधवांनो, खऱ्या अर्थाने या देशाला नव्हे, या जगाला सूर्यासारखा प्रकाश देणारं, मानवी जीवनाचं कल्याण करणारं साहित्य त्या भिंतीमध्ये सापडलं. आणि तिथून फगू हळकटी सरांना एक प्रेरणा मिळाली, आणि त्यांनी मग आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवलं. कारण प्रत्येकानं आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवलं पाहिजे. दुर्दैवाने बऱ्याच जणाला आपण कशासाठी आलो, आपला जन्म कशासाठी आहे हेच कळत नाही. खाण्यासाठी जगणं आणि जगण्यासाठी खाणं, एवढाच अट्टहास या देशातल्या 90% लोकांचा आहे. परंतु इतिहासाला सुद्धा बदलावं, इतिहासामध्ये सुद्धा परिवर्तनाची नांदी आणावी, असे काही महापुरुष या भारताच्या मातीमध्ये होत असतात. आणि त्यातला तो महापुरुष आहे ते म्हणजे डॉक्टर फगू हळकटी सर. आणि मग तिथनं वचन साहित्य सापडल्यानंतर त्यांनी तिथून फक्त एकच ध्यास घेतला, एकच त्यांचा श्वास होता, ते म्हणजे वचन साहित्याचं संकलन. आणि बांधवांनो, त्या माणसानं फार मोठं काम केलेलं आहे. आज जे काही वचन साहित्य उपलब्ध आहे, आज आनंद करणे नावाचा जो काही व्याख्याता असेल, असे अनेक विचारवंत, असे अनेक माणसं आज जे काही वचनावर भरभरून बोलत आहेत नव्हे,
तर या देशामध्ये सर्वात जास्त संशोधन जर आता कोण्या साहित्यावर होत असेल तर ते वचन साहित्यावर होत आहे, आणि त्याचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो डॉक्टर फ.गो. हळकटी सरांचा आहे. त्यांचं हे ऋण नुसतं लिंगायतावरचं नाही, तर या भारताच्या भूमीवरचं ते ऋण आपण कदापिही विसरू शकत नाही. आणि मग त्यांनी ते वचन साहित्य संकलित करायला सुरुवात केली. शोध सुरू झाला आणि एक 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 नव्हे, जवळपास 86 वचन साहित्याचे ग्रंथ त्यांनी संपादन केले. अडचण मोठी होती, कारण त्या काळामध्ये ब्रिटिशांचं आपल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण, आणि वचनाचं संकलन तर झालंय, पण वचनाचं संपादन करत असताना अनंत अडचणींना त्यांना सामोरं जावं लागायचं. लोकांना ते समजून सांगत होते, हे वचन साहित्य आमच्या माणसाच्या परिवर्तनाचा ठेवा आहे, याला आपण जपलं पाहिजे, याचं संवर्धन केलं पाहिजे, याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. पण ऐकतंय कोण? कारण काळ अत्यंत अंधाधुंदीचा काळ होता, ऐकण्यासारखा काळ नव्हता. स्वातंत्र्य कशाला म्हणतात लोकांना माहिती नव्हतं, समता कशा सोबत खातात लोकांना माहिती नव्हतं, बंधुता तर घरातच नव्हती, बाकीचा प्रश्नच नव्हता. म्हणजे अशा अंधारमय युगामध्ये माझा डॉक्टर हळकटी सर हे खऱ्या अर्थाने ज्ञानाचा दिवा घेऊन लोकांपुढे जाऊ पाहत होते, पण प्रत्येकाने त्याला विरोध केला, संघर्ष केला. पण हळकटी सरांनी ठरवलं, नाही, घेतलेला वसा आणि वारसा सोडायचा नाही. त्या प्रसंगी जसं ताईनं सांगितलं, त्यांना स्वतःचं घर विकावं लागलं. यापेक्षा मोठा त्याग काय असतो? आयुष्याची शिदुरी म्हणून आपण घराकडे पाहतो, आणि अशी ही स्थावर मालमत्ता विकण्याचं धाडस कुणाला होतं? ते पण कशासाठी? वचन साहित्याच्या प्रचारासाठी, वचन साहित्याच्या संपादनासाठी, वैयक्तिक कारणासाठी नाही. आणि मग तेव्हा त्यांनी घर विकलं. जे काही आपल्या जवळ होतं, धनसंपत्ती, ही सगळी धनसंपत्ती प्रांजळपणे, प्रामाणिकपणे, निस्वार्थ भावनेने, दासोह भावनेने त्यांनी या वचन साहित्याच्या प्रचारासाठी लावली. आपल्याला यांच्यापासून खूप आदर्श घेता येईल. आजच्या माझ्या लिंगायत बांधवांना विनंती आहे की फ.गो. हळकटी सरांनी आपल्याला दिलेला हा वारसा वचनाचा, तो पुढे घेऊन जात असताना आपल्याला तन मन धनाने खरं तर मदत त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण हा वारसा एकट्याचा नाहीये, हा वारसा देशाचा आहे, हा वारसा जगाच्या कल्याणाचा आहे, म्हणून घेऊन जायचा आहे. आणि म्हणून घेऊन जात असताना फ.गो. हळकटी सरांचे त्याग आपण पाहिले पाहिजेत. हा सायकलीवर माणूस पूर्ण दक्षिण भारत भ्रमण करतोय. एखाद्या ठिकाणी जाणार, एखाद्या माणसाला बोलत असताना, आज मी संशोधन करत असताना लक्षात येतं की आजच्या या आधुनिक काळामध्ये फिरण्याची एवढी साधनं असताना, माहिती संकलित करत असताना, माहिती घेत असताना की अनंत अडचणी येतात. 19व्या शतकातली काय अडचण असेल? हा माणूस हजारो किलोमीटर सायकलवर फिरतो आहे, आणि सायकलवर फिरत असताना, वडीलधाऱ्या माणसाला भेटत असताना, अशा ज्या काही परंपरा ज्या ज्या गावामध्ये सुरू होत्या, ज्या ज्या गावामध्ये भिंतीचं पूजन होत होतं, ज्या ज्या गावामध्ये एखाद्या वाड्याचं पूजन होत होतं, अशा गावामध्ये फ.गो. हळकटी सर जात होते, आणि त्या गावातलं जे काही वचन साहित्य आहे ते घेऊन संकलित करून जीवाप्रमाणे त्या वचन साहित्याला जपत होते. आणि हे वचन साहित्य जपल्यामुळे आज आपल्याकडे 25,000च्या वर वचन जी काही भेटली, ही वचन या देशाचं सर्वात मोठं अध्यात्म आहे. हे वचन या देशाचा सर्वात मोठा सामाजिक ठेवा आहे. नव्हे तर या देशाला लोकशाही प्रदान करणारं हे वचन साहित्य म्हणजे आज संविधानाच्या सोबतच सर्वात मोठा पवित्र ग्रंथ आहे. कारण आपण लोकशाहीची जननी म्हणून या भारताकडे कधीपासून पाहतो, याचं श्रेय जातं फ.गो. हळकटी सरांना. जर वचनं उपलब्ध झाली नसती तर लोकशाहीची जननी भारत आणि लोकशाहीचा जनक महात्मा बसवांना म्हणण्याचं धाडस कुणामध्ये चाललं नसतं. कारण ज्या वचनामध्ये समता पेरलेली आहे, ज्या वचनामध्ये पानापानामध्ये खऱ्या अर्थाने बुद्ध पेरलेला आहे, या वचनामध्ये खऱ्या अर्थाने साधू संतांची समतेची परंपरा पेरलेली आहे. एक एक वचन जर पाहिलं, काय ताकदीचं वचन आहे. माणसाचं हृदय परिवर्तन होतं. मी नक्कीच म्हणेन की व्यक्तिमत्व हे 2 प्रकारचं असतं. एक व्यक्तिमत्व असतं, त्याला आपण इनर पर्सनॅलिटी म्हणतो, आणि दुसरं व्यक्तिमत्व असतं, त्याला आपण आउटर पर्सनॅलिटी म्हणतो. म्हणजे अंतर्गत व्यक्तिमत्व आणि बाह्य व्यक्तिमत्व यातनं माणूस बनत असतो. दुर्दैवाने आताच्या काळामध्ये बाह्य व्यक्तिमत्वाला निश्चितच महत्व आलेलं आहे, आणि बाह्य व्यक्तिमत्व चांगल्या करण्यासाठी आपण चांगलं ड्रेसिंग करतो, आपण चांगलं मेकअप करतो, आपला बाह्य शरीर चांगलं दिसावं, आपला चेहरा चांगला दिसावा म्हणून आपण अनंत वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न करतो. परंतु शरणांनी अंतर्गत व्यक्तिमत्वाला फार महत्व दिलेलं आहे. बाह्य व्यक्तिमत्व तर आपोआप चांगलं होतं जर तुमचं अंतर्गत व्यक्तिमत्व असेल तर. आणि म्हणून या देशाचं अंतर्गत व्यक्तिमत्व चांगलं करण्याची शक्ती कशात असेल तर ती वचनामध्ये आहे. आणि या देशाचं ज्या दिवशी अंतर्गत व्यक्तिमत्व चांगलं होईल तेव्हा हा देश संविधानाला अपेक्षित असलेला आणि बसवण्णाच्या अनुभव मंडपाला अपेक्षित असलेला आदर्श समाज म्हणून समोर येईल.
कारण अनुभव मंटपाचं ब्रीद वाक्य होतं, जात वर्ग वर्ण विरहित समाजाची रचना करणं, हे अनुभव मंटपाचं ब्रीद वाक्य होतं. आणि 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी असा आदर्श समाज निर्माण करून दाखवला होता, तो वचनाच्या माध्यमातून. म्हणून हे वचन आम्ही पाहणं अत्यंत गरजेचं आहे. या वचनातून शारीरिक विकास होऊ शकतो, या वचनामधून सामाजिक विकास होऊ शकतो, या वचनामधून आध्यात्मिक विकास होऊ शकतो, या वचनामधून एकंदरीत जे काय आपण व्यक्तिमत्व म्हणतोय ते विकसित होऊ शकतं. एक एक वचन किती ताकदीचं आहे. एका वचनामध्ये महात्मा बसवण्णा असं म्हणतात, दुसऱ्याचे दोष आपण का पाहावे. बघा, म्हणजे किती जगण्याचं तत्वज्ञान आहे. आपण उगाच धावपळ करत असतो, आपण दुसऱ्यांना नावं ठेवत असतो, आपण चिडचिड करत असतो. आपल्यातला क्रोध कधी मेला नाही, आपल्यातला मत्सर कधी मेला नाही, आपल्यातला अहंकार कधी मेला नाही, आपल्यातलं षडविकार कधी संपले नाहीत. त्याचं कारण आहे की जोपर्यंत आपल्यात वचन घुसणार नाही तोपर्यंत हे कुठलाही विकार आपल्यातला संपणार नाही. महात्मा बसवण्णा एका वचनामध्ये म्हणतात, दुसऱ्याचे दोष आपण का पाहा. आपण दुसऱ्यांना सल्ले देतो, पण माझा बसवण्णा म्हणतोय, दुसऱ्याचे दोष आपण का पाहावे, आपल्यातलं न्यूनत्व आपण शोधावं, आपणची शुद्ध व्हावं, कुडन संगम देवा. आपल्यात काय कमतरता आहे ही जर आपण शोधायला लागलो तर जग आपल्याला निर्मळ दिसतं. आपल्या कमतरता आपण आधी दूर केल्या पाहिजे. अशा पद्धतीचा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा जो विचार म्हणतोय ना आपण, तो विचार वचनामध्ये आहे. आणि हा विचार भगू हलकटी सरांना लक्षात आला, म्हणून त्यांनी त्या विचार वाचवण्यासाठी सगळ्या संपत्तीचा त्याग केला. आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांची ग्रंथसंपदा जर बघितली आपण हलकटी सरांची तर अथांग आहे. जसं मासिक त्यांनी सुरू केलं, मासिक मध्ये वचनाचा विचार पेरला. त्यांनी साप्ताहिक सुरू केलं, साप्ताहिकामध्ये त्यांनी वचनाचा विचार पेरला. आणि हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी हलकटी सरांनी केलेला त्याग तुम्ही आम्ही खरं तर समजून घेणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. बांधवांनो, वचन साहित्याची आज का गरज आहे, असं काय आहे वचन साहित्यामध्ये. तर वचन साहित्याचा अभ्यास करत असताना एक 12-13 हजार वचनं जेव्हा मी वाचली तेव्हा एक वचन मी असं म्हणेन की एक ग्रंथ आहे. या वचनाचं एका वचनाचं विश्लेषण झालं पाहिजे. एका वचनावर खऱ्या अर्थाने एक ग्रंथ होऊ शकतो, एवढं तत्वज्ञान त्या वचनामध्ये आहे. आणि याच देशाला आध्यात्मिक दृष्ट्या प्रबळ करत असताना मी तुम्हाला दाव्यानं सांगेन, अतिशोक्ती नाही किंवा मी लिंगायत आहे म्हणून अहंकारानं बोलणार नाही, तर मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे सांगेन, एक संशोधक म्हणून सांगेन की या देशाला आपण जे काही विश्वगुरु म्हणून म्हणत असतो, जर जगाच्या विचारपीठावर या देशाला जर विश्वगुरु ठरवायचं असेल खरंच, तर 100% वचन साहित्य हे जगाच्या विचारपीठावर गेलं पाहिजे. कारण मी स्वतः अरस्तूचा अभ्यास केला, मी स्वतः प्लेटोचा अभ्यास केला, मी स्वतः अरिस्टॉटलचा अभ्यास केला. या विचारवंतांना आम्ही पाश्चिमात्य देशाचा आध्यात्मिक पाया रचणारे विचारवंत म्हणतो. पण बांधवांनो, अरस्तूने जी थिअरी सांगितली, प्लेटोने जी थिअरी सांगितली, अरिस्टॉटलने जी थिअरी सांगितली, ही थिअरी बसवण्णाच्या नंतरची आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा थिअरीचा पाया म्हणजे अरिस्टॉटल, अरस्तू आणि प्लेटो यांची थिअरी हा जगाच्या विकासाचा पाया समजला जातो. परंतु अरिस्टॉटल, अरस्तू आणि प्लेटो यांच्या थिअरीचा पाया महात्मा बसवण्णाचे विचार आहे, महात्मा बसवण्णाचं वचन आहे. हे आम्ही समजून घेतलं की मग आम्हाला गर्व वाटायला लागतो. हे आम्ही समजून घेतलं की आम्हाला लिंगायत असल्याचा स्वाभिमान वाटायला लागतो. आणि ज्या समाजाचा स्वाभिमान जागृत असतो तो समाजच नवनिर्मिती करू शकतो, तो समाजच इतिहास निर्माण करू शकतो. म्हणून पहिलं लिंगायत आणि वचन साहित्य समजून घेतलं पाहिजे. आणि हे वचन साहित्य समजून घेतल्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण आम्ही त्या विचाराचे वारसदार आहोत. आणि म्हणून वारसदारांनी तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी भगू हलकट्टी सरासारखं त्याग करायला शिकलं पाहिजे. मी खरं तर आदरणीय पट्टणताईचे आभार मानतो. कारण ताई, तुम्ही हे ऑनलाईनच्या माध्यमातून जे काम करता आहात हे काम छोटं नाहीये. कारण या देशाचे प्रधानमंत्री जेव्हा चीनमध्ये गेले होते तेव्हा चीनमध्ये गेल्यानंतर त्यांनी एक इंग्रजी सुभाषित वापरलं होतं. आणि हे इंग्रजी सुभाषित महात्मा बसवण्णाचं वचन आहे. इंग्रजी सुभाषित असं होतं, इफ युअर प्लॅन 1 year प्लॅन ग्रीन, इफ युअर प्लॅन 10 year प्लॅन ट्रीज, बट इफ युअर प्लॅन 100 years प्लॅन मीन. याचा मराठीत वचनाचा अनुभव असा आहे की जर तुम्हाला एका वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही अन्नधान्य पेरा. जर तुम्हाला 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही झाडे लावा.
पण जर तुम्हाला 100 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही सुसंस्कृत मनाची माणसं तयार करा. मला असं वाटतं या ऑनलाईन व्याख्यानाच्या माध्यमातून ताई आपण 100 वर्षाचं नियोजन करत आहात. तुम्ही सुसंस्कृत मनाची माणसं तयार करण्याचा विचाराचा खजिना जर कोणात असेल, कशात असेल, तर तो वचनामध्ये आहे. आणि म्हणून वचनाचा खजिना प्रचार आणि प्रसार करणं म्हणजे सुसंस्कृत मनाची माणसं तयार करणं आहे. 100 वर्षाचा देश बांधणीचा कार्यक्रम देणं आहे. म्हणून या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण तो विचार लोकांमध्ये पेरत आहात ही अत्यंत अभिमानाची आणि तेवढीच गरजेची गोष्ट आहे. जे फगू हळकटी सरांनी त्या काळात जे केलं, आज आपल्याकडे निश्चितच चांगल्या पद्धतीची साधनं आहेत. ही साधनं आपण त्याचा वापर करणं ही अत्यंत काळाची गरज आहे. मला काही वचन मुद्दाम सांगायचे आहे, कारण वचनावर पूर्ण आयुष्य घातलंय हो फगू हळकटी सरांनी. मग हे वचन आहे काय नेमकं? हे वचन दुसऱ्या साहित्यापेक्षा वेगळं का ठरतं? साहित्यातला एक वचन युग म्हणून का निर्माण झालं? असं काय आहे वचनामध्ये? तर वचनामध्ये मानवी मूल्य आहे. या देशामध्ये वेदाला प्रमाण समजल्या गेलं, या देशामध्ये मनुस्मृतीला प्रमाण समजल्या गेलं, या देशामध्ये रामायण महाभारतासारख्या खऱ्या अर्थाने ग्रंथाला जगाच्या समोर आणण्याचा प्रयत्न झाला. मी म्हणतो त्यांचा सन्मान असो, परंतु या सगळ्या ग्रंथामध्ये आणि सगळ्याच बाकीच्या प्राचीन ग्रंथामध्ये माणूस केंद्रित विचारधारा कुठे दिसत नाही. या देशामध्ये पक्षामध्ये आम्हाला देव पाहायला सांगितलं, या देशामध्ये दगडामध्ये आम्हाला देव पाहायला सांगितलं, या देशामध्ये ढगामध्ये आम्हाला देव पाहायला सांगितला, या देशामध्ये आम्हाला ढेकळामध्ये देव पाहायला सांगितला. आम्हाला देव नको त्या ठिकाणी शोधण्याचं तंत्र या देशात मंत्र तयार झाले आणि ते आमच्या डोक्यात घुसवण्याचा प्रयत्न झाला. पण बसवण्ण आणि बसवादी शरणांचं जे काही युग आहे, ज्याला वचन युग म्हणतो, वचन असं एकमेव साहित्य आहे ज्या वचन साहित्यामध्ये माणसाला समोर ठेवण्यात आलं. माणसाचं आयुष्य सुंदर झालं पाहिजे, माणसाच्या आयुष्यातल्या समस्या संपल्या पाहिजे, याची देही याची डोळा माणूस हा चांगला जगला पाहिजे. म्हणून माणसाला समोर ठेवून जगामध्ये सर्वांग सुंदर लिहिलेलं साहित्य कोणतं असेल तर ते वचन साहित्य आहे. आणि म्हणून आमचं आयुष्य सुंदर करायचं असेल, पर्यायानं जग सुंदर करायचं असेल तर आम्हाला वचनाच्या विचाराचा जागर करावा लागेल. आणि हा जागर करण्याचं काम 19व्या शतकामध्ये डॉक्टर फगू हळकटी सरांनी केलं. म्हणून डॉक्टर फगू हळकटी सर हे व्यक्ती नव्हे, ती एक विचारधारा आहे. कारण त्यांनी विचारधारा जपण्याचं काम केलं आणि आम्हाला सुद्धा तीच विचारधारा पुढे घेऊन जाण्याचं काम करणं काळाची गरज आहे. आज देशातल्या समस्या बघितल्या, मी स्वतः अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. जेव्हा आर्थिकदृष्ट्या देशाची बांधणी पाहतो, मी आर्थिकदृष्ट्या मोडलेली आमची अर्थव्यवस्था पाहतो. कारण ज्याच्या आयुष्यात अर्थ आहे, अर्थ म्हणजे पैसा आहे, त्याच्याच आयुष्याला अर्थ आहे, हे 100% खरं आहे. आपल्याला मान्य करावं लागेल. काही ठिकाणी म्हटलं जातं पैशानं सर्वस्व, पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे, परंतु कुठलीही गोष्ट घेत असताना आपल्याला पैसा लागतो. आणि बसवण्णांना कदाचित त्या काळात ती माहिती होतं. म्हणून जगातला सर्वोत्तम अर्थतज्ञ कोण असेल तर तो महात्मा बसवण्णा आहे. त्यांच्या अनेक वचनामध्ये आपल्याला दिसतं. एकदा असंच अनुभव मंडप भरलेला होता आणि अनुभव मंडपामध्ये महात्मा बसवण्णा अर्थशास्त्रावर बोलत होते. अर्थशास्त्र हा शब्द जरी त्यावेळेस वापरला गेला नसला तरीही कायक आणि दासोह जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे. आणि हे कोण्याही अर्थशास्त्रामध्ये आपल्याला सापडत नाही, ना कार्ल मार्क्सच्या अर्थशास्त्रामध्ये सापडते. आज तुम्हाला कल्पना नसेल, मला खरंच अभिमान वाटतो, मला भयानक अभिमान वाटतो की आज बांगलादेशचे जे युसुफ आहेत त्यांना जो नोबेल पारितोषिक भेटलं, त्यांनी 3-0 कन्सेप्ट मांडलेली आहे. आणि या 3-0 कन्सेप्टला जगातलं सर्वोच्च नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अमर्त्य सेन यांनी दारिद्र्याची कल्पना मांडलेली आहे, त्याला सुद्धा नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की महात्मा बसवण्णाचा अर्थशास्त्रीय विचार जेव्हा जगाच्या विचारपीठावर येईल तेव्हा जगाचे सगळेच पारितोषिक महात्मा बसवण्णाच्या अर्थशास्त्राला भेटतील. म्हणून नोबेल पारितोषिकच काय, जगात अर्थशास्त्रावर जेवढे काही पारितोषिक असतात ते सगळेच अर्थशास्त्राची पारितोषिके वचनाला भेटू शकतात. ही वचनाची ताकद आहे. या वचनाकडे आपण पाहिलं पाहिजे. एका वचनामध्ये महात्मा बसवण्णा सांगतात की चरणांची निद्रा हाची जप पहा. काम करत असताना कशाला महत्व दिलं पाहिजे आपण? चरणांची निद्रा हाची जप पहा, चरणांचे जागरण ही शिवरात्र पहा, शरण चाललेली भूमी पवित्र क्षेत्र पहा, शरणांची वाणी शिवतत्व पहा, कुडल संगम देवाच्या शरणाची काया हाची कैलास पहा.
काय विचार आहे बघा. अहो, ज्या काळात खरं तर श्रम करणं हे अपमानित करण्याचं समजलं जायचं. जी माणसं काम करत होती त्या माणसाला अप्रतिष्ठित समजलं जायचं, ज्या माणसाला शूद्र समजलं जायचं, श्रमाचा जागोजागी अपमान केला जायचा. अशा काळामध्ये बसवांना श्रमाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवतात की श्रम करणारा हा खरा देशभक्त, श्रम करणारा हा खरा देव नव्हे. श्रम हा प्रत्येक माणसाने केलाच पाहिजे असा हा दंडक आपल्या राज्यामध्ये निर्माण करणारा बसवण्णा तुम्हा आम्हाला कुठून समजतो? तो तुम्हाला आम्हाला समजतो वचनातून. आणि म्हणून वचन आमच्या जवळ येण्याचं जे काही आम्हाला आज वाचतोय आम्ही वचन, ते फ.गो. हळकटी सर यांच्या अथक प्रयत्नामुळे, अथक कष्टामुळे, म्हणून आम्हाला फ.गो. हळकटी सर समजून घेता आले. फ.गो. हळकटी सरांनी नव कर्नाटक नावाचं साप्ताहिक सुरू केलं. त्या साप्ताहिकामध्ये सुद्धा त्यांनी वचनावर भरभरून लिहिलेला आहे. शिवानुभव नावाचा अनुभव मंटपच जणू त्यांनी मासिकाच्या माध्यमातून हे केला. कारण बघा, लिखित खूप महत्वाचं आहे. कारण संत कबीराने सुद्धा म्हटलेलं आहे की सो बका एक लिखा, म्हणजे आम्ही 100 वेळेस बोललेलं वेगळं आणि 1 वेळेस लिहिलेलं वेगळं. आणि म्हणून आम्ही 100 वेळेस जरी म्हणलो असतो की महात्मा बसवण्णा यांनी स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय या मूल्याची पेरणी केली अनुभव मंटपाच्या माध्यमातून, आम्ही जगाला जरी ओरडून सांगितलं असतं तरी इथल्या सनातनी व्यवस्थेनं, इथल्या वैदिक व्यवस्थेनं ते मान्य केलं नसतं. पंचाचार्य व्यवस्था आज उद्ध्वस्त का होते आहे? त्याचं एकमेव कारण आहे की वचन साहित्य आज लिखित स्वरूपामध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे. अन्यथा ह्या पंचाचार्य व्यवस्थांनी तेव्हाच माझ्या बसवण्णाला गिळंक करत केलं असतं. या इथल्या वैदिक व्यवस्थेने महात्मा बसवण्णाच्या या समतेच्या घरावर अनेक वेळेस हल्ले केलेले आहेत. 1000 वर्षापूर्वी हल्ले झाले, कमी हल्ले झाले बसवण्णाच्या विचारावर. बसवण्णाला संपवण्यासाठी, त्यांचा विचार संपवण्यासाठी या देशामध्ये एक सतत पर्यायी व्यवस्था काम करत आली, आजही करत. आपलं काम केल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे काय झालं? कारण लिखित स्वरूपामध्ये आहे ना, पुरावे आहेत. आणि आज पुरावा हा सगळ्यात महत्वाचा असतो. त्यातल्या त्यात लिखित असेल तर तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून हे लिखित पुरावे आम्हाला उपलब्ध करून देण्याचं महत् कार्य डॉक्टर फ.गो. हळकटी सरांनी केलेलं आहे. ते पुढे घेऊन गेलं पाहिजे. आजही अनेक वचनामध्ये भेसळ दिसते, कारण त्यावर सुद्धा मोठं संशोधन आता होणं गरजेचं आहे. डॉक्टर एम कलबुर्गी सरांनी अनेक शिलालेखाचं संपादन केलं, नव्हे त्याचं विश्लेषण केलं. विश्लेषण केल्यामुळे तर पुढे एम कलबुर्गी सरांची हत्या झाली, विचारधारा मारण्याचं काम झालं. पण माणसं मारल्यानं विचार संपतो का? 1,96,000 जन्माची त्या काळात हत्या झाली. आमच्या हजारो शरणांची त्या काळामध्ये हत्या झाली. कल्याणच्या भूमीमध्ये रक्ताचे पाठ वाहिलेले आहेत. एका वचनामध्ये वर्णन केलं जातं की ज्या पद्धतीने धरतीवर पहिला पाऊस पडतो आणि पहिला पाऊस पडल्यानंतर पाणी कुठंच मावत नाही, रस्त्यावरून पाण्याचे पाठ जसे वाहतात, तेव्हा कल्याण क्रांती जेव्हा झाली, शरणांच्या रक्ताचे पाठ कल्याणच्या भूमीमध्ये वाहिलेले आहेत. आपला इतिहास हा बेला फुलाचा नाही, आपला इतिहास हा क्रांतीचा इतिहास आहे. आपला इतिहास हा विचारधारेचा इतिहास आहे. आपला इतिहास हा माणूस घडवणारा आणि माणसाला माणूस बनवणारा इतिहास आहे. हा इतिहास कुठून समजतो? तर हा इतिहास वचनातून समजतो. म्हणून एक एक वचन खऱ्या अर्थाने तुमचं आमचं जगण्याचं साधन बनलं पाहिजे. त्या वचनाला सोबत घेऊन आपण जगलं पाहिजे. कारण या वचनावर आता काम करण्याची गरज आहे. जिथं गरज पडेल एक सुंदर पद्धतीचं वचन गायन झालं. म्हणजे कशा पद्धतीनं आपण वचन नेतोय, ती साधनं कोणती वापरतोय. ज्याला सुंदर गळा आहे त्यांनी वचनाला गैररूपामध्ये जर मांडलं तर आज चांगल्या पद्धतीनं वचन आपल्याला गाण्याच्या माध्यमातून लोकांच्या घरापर्यंत नेता येतात. ज्यांना एक डोळस नजर आहे त्यांना आजच्या घडीला वचनाचं विश्लेषण करता केलं पाहिजे. त्यांनी प्रवचनाच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या व्याख्यानाच्या माध्यमातून असेल, जिथं संधी भेटेल तिथं बसवण्णाचा विचार वचनाच्या रूपातून आपण नेला पाहिजे. कारण फ.गो. हळकटी सर म्हणतात की ज्या पद्धतीनं आपलं हृदय आपण सांभाळतो, आपल्या शरीराला कोणता विकार होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो, त्या पद्धतीनं देशात कोणता विकार उद्भवू नये आणि या देशातल्या समस्या नष्ट व्हाव्यात यासाठी त्यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे वचन. म्हणून त्या वचनाला आपण तसं सांभाळलं पाहिजे. त्या वचनाला आपण तसं सांभाळून नुसतं ठेवणं नव्हे तर लोकांमध्ये ते वाटलं पाहिजे. कारण वाटायची भावना म्हणजे दासो भावना आहे. पण आपल्याकडे वाटणं हे फार कमी झालेलं आहे. ज्ञानाचं वाटप झालं पाहिजे. महानुभव पंथाचा प्रचार प्रसार का झाला नाही?
लीळा चरित्राचा प्रचार का झाला नाही? त्याचं एकमेव कारण सांगितलं गेलं की लीळा चरित्र हे वाचण्याची कुणाला मुभाच नव्हती, आणि जर वाचलंच कुणी तर ते सांगण्याची मुभा नव्हती. म्हणून वचन साहित्याला लपून ठेवल्या होतं ते वचन साहित्य तुमच्या आमच्या समोर आलेलं आहे. आता ते वचन साहित्य लोकांना सांगायला आपण शिकलं पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये ते वचन साहित्य आलं पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. सर आज असते तर आम्हाला त्यांनी तोच सल्ला दिला असता की संस्कारमय मन कुठे घडतात? शाळेत घडतात. पण शाळेमध्ये बसवणं दिसतो का आम्हाला? महाराष्ट्रामध्ये 1 कोटीच्या वर माझा लिंगायत बांधव राहतोय, तो मग वचन ठेवा काही लिंगायताचा नाही, किंवा वचनावर फक्त काही लिंगायताची मक्तेदारी नाही. वचनावर इथल्या सर्व भारतीयांची खऱ्या अर्थाने भारतीयांचा हक्क आहे. कारण महात्मा बसवनाने ते एका वचनामध्ये सांगितलेलं आहे, हा कुणाचा, हा कुणाचा, हा कुणाचा असे म्हणू नका. हा कुण्या जातीचा आहे, हा कुण्या धर्माचा आहे, हा काळा आहे का गोरा आहे, हा श्रीमंत आहे का गरीब आहे, हा कुण्या प्रांताचा आहे असे म्हणू नका देवा. हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा असेच म्हणवी देवा. हे कुडल संगम देवा, सर्वांना तुझ्या घरचा पुत्र. म्हणजे बसवण्णांनी सांगितलं की आम्हाला सर्व धर्म समभाव पाळता आला पाहिजे. आणि तो जर सर्व धर्म समभाव वचनामध्ये असेल तर तो वचनातला ठेवा प्रत्येक धर्मातल्या लोकांनी पाळला पाहिजे. कारण वचनाला कुठलाही धर्म नाही. वचन याला एकच धर्म आहे, तो म्हणजे मानवता धर्म. आणि तो मानवता धर्म वचनाच्या शब्दामध्ये दिसतो. म्हणून वचन तुमच्या आमच्या समोर आलं पाहिजे. ते आणण्याचं काम फगू हळकटी सरांनी केलेलं आहे. फगू हळकटी सरांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक शिलालेखाचं विशेष म्हणजे संशोधन केलं. कारण आजही शिलालेख उपलब्ध आहेत. आजही शिलालेखामध्ये आम्हाला आमचा इतिहास सापडतो. आजही ते लिखित स्वरूपामध्ये लोकांच्या समोर आले पाहिजे. MM कलबुर्गी सरांच्या लक्षात आलं की लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे. महात्मा बसवनाची विचारधारा स्वतंत्र आहे. ज्या वैदिक व्यवस्थेच्या विरोधामध्ये ही विचारधारा उभी आहे, त्या विचारधारेचं संरक्षण करण्यासाठी संविधानाचं पाठबळ गरजेचं आहे. संविधानाची चौकट गरजेची आहे. आणि म्हणून या विचाराचं संरक्षण झालं पाहिजे, यासाठी सुद्धा आज समाज बांधव झगडतो आहे, समाज बांधव लढा देतो आहे. या लढ्याला सुद्धा तुम्ही आम्ही खरं तर जाणीवपूर्वक पुढे नेणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. कारण तो लढा लढणे म्हणजेच वचन साहित्याचं रक्षण करणे आहे. कल्याणच्या भूमीमध्ये जेव्हा कल्याण क्रांती झाली, कशासाठी झाली हो? रशियन क्रांती, अमेरिकन क्रांती, फ्रान्स क्रांती, जर्मन क्रांती आम्हाला माहिती आहे. कदाचित कोणती क्रांती सत्तेसाठी झाली असेल, कोणती क्रांती साम्राज्यवाद विस्तारासाठी झाली असेल, कोणती क्रांती संपत्तीसाठी झाली असेल, कोणती क्रांती खऱ्या अर्थाने स्त्रीसाठी झाली असेल, पण जगातली एकमेव कल्याण क्रांती आहे जी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यासाठी झालेली आहे. आणि हे मूल्य ज्या वचनामध्ये होते ते वचन वाचवण्यासाठी या देशामध्ये शरणांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. या देशामध्ये नुसतं शरणांनी दिलं नाही, हातामध्ये तलवार घेऊन वचन साहित्य वाचवणारी जगातल्या स्त्रिया कोणाच्या इतिहासामध्ये असतील तर त्या लिंगायताच्या इतिहासामध्ये आहे. एक नव्हे असंख्य स्त्रियांनी स्वतःचं रक्त सांडलं, स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. काय वारसा आहे आमचा. आणि हा वारसा लोकांपुढे जाणं नितांत गरजेचं आहे. नाहीतर अन्यथा माझा समाज हा वेगवेगळ्या अंधश्रद्धेखाली, वेगवेगळ्या कर्मकांडाखाली, वेगवेगळ्या वर्तवैकल्याखाली पिचत पडलेला आहे. माझा समाज वेगवेगळ्या भोंदू महाराजांच्या नादी लागून खऱ्या अर्थाने जे काही वचन साहित्य आहे त्यापासून कोसो दूर जात आहे, गेलेला आहे. त्यांना पुन्हा एकदा आम्हाला आमच्या इतिहासाकडं आणि संस्कृतीकडे आणावं लागेल. कारण हीच भारताची मूळ संस्कृती आहे. आणि या मूळ संस्कृतीला आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हा आम्हाला एक भक्कम अशी विचाराची मोठ बांधून तुम्हा आम्हाला सोबतीने पुढे जाणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. कारण सामूहिक नेतृत्वाची जगाला संकल्पना कोण्या महापुरुषांनी दिली असेल तर त्या महापुरुषाचं नाव आहे महात्मा बसवण्णा. म्हणून 1 नव्हे, 2 नव्हे, 100 नव्हे, 150 नव्हे, 770 शरण निर्माण करणारा हा महापुरुष या भारताच्या मातीमध्ये जन्मला, यावरच खरंच विश्वास वाटत नाही. कारण आज 5-50 माणसं एकत्रित राहू शकत नाही. आजची राज्याची जर बंडाळी पाहिली आपण, राज्याचं जर अस्थिर राजकीय वातावरण पाहिलं तर महात्मा बसवण्णाचा राजकीय विचार सुद्धा आज देशानं घेणं गरजेचं आहे. कारण 770 त्या काळामध्ये वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेले, वेगवेगळ्या प्रांतातून आलेले, वेगवेगळा विचार घेऊन आलेले, वेगवेगळी भाषा बोलणारी माणसं एका अनुभव मंडपामध्ये कशा पद्धतीने राहिली असतील, कशा पद्धतीने त्यांनी विचार विनिमय केला असेल. एकाने बंड केला नाही बरं का. इतिहास वाचा. लिंगायताचा इतिहास हा बंडाचा इतिहास नाहीये. लिंगायताचा इतिहास हा माणसं जोडण्याचा इतिहास आहे, माणसं तोडण्याचा नाही.
म्हणून जिथं जिथं माणसं जोडण्याची गोष्ट केली जाईल, जिथं जिथं माणसं माणसासोबत राहण्याची गोष्ट केली जाईल, तेव्हा तेव्हा मार्गदर्शक ठेवा असेल तो म्हणजे लिंगायताचं वचन साहित्य. कारण अनुभव मंटपाच्या माध्यमातून एकाही महात्मा बसवण्णाच्या विचाराला मला पुढे विरोध करताना तर माणूस दिसत नाही. कल्याण क्रांतीमध्ये सगळेजण एका रस्त्यानं जाणारी माणसं दिसतात आपल्याला, वचन साहित्याचं संरक्षण करणारी माणसं दिसतात, पण बसवण्णाच्या विरोधात बोलणारा एखादा दाखवावं, एक तरी माणूस, सिंगल 1% नाही, अजिबात नाही. लक्षात, एकाच ध्येयाला प्रेरित होणारी माणसं आहेत. आणि अशी माणसं निर्माण करण्याची ताकद कशात असेल तर ती वचनामध्ये आहे. आपण वचन वाचलं पाहिजे. बोलण्यावरचं वचन आहे, भविष्यावरचं वचन आहे, धर्मावरचं वचन आहे. अशी एकही समस्या सोडली नाही बसवण्णांनी. पर्यावरणाचं वचन आहे, सांस्कृतिक ठेव्याचं वचन आहे, सामाजिक वर तर असंख्य वचन आहे. अहो, एक तरी क्षेत्र सोडावं नाही. एकाही क्षेत्रामध्ये बसवण्णाचा विचार लागू पडत नाही. आजही असं एकही क्षेत्र शिल्लक नाही. म्हणून या देशातल्या सगळ्याच, म्हणून सप्तक्रांतीचे जनक म्हणतो आपण बसवण्णाला. एक वचन आहे, आज उद्या नका म्हणू. बघा, आपण आज भविष्य पाहत असतो. मला कमाल वाटते खरंच. मागे एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागला, मी त्यावर एक पोस्ट सुद्धा लिहिली होती. माझ्या डोळ्यातनं सहज पाणी आलं, कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सुरू होता. निर्णय असा होता पहा, की या देशामध्ये वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. हे सर्वोच्च न्यायालयानं पण मान्य केलं. आणि देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. आम्ही देशाचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. आणि मग हे सगळं करत असताना वेश्या व्यवसायाचं हृदय परिवर्तन करून त्यांना हाताला काम देऊन एका चांगल्या कामामध्ये आणता येईल का, एका चांगल्या कामामध्ये आणता येईल का, हा विचार सर्वोच्च न्यायालयाने मांडलेला आहे केंद्र सरकारच्या पुढे. आणि तशा पद्धतीचा कायदा करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने मागच्या महिन्यात. आज काय अवस्था आहे, मला आश्चर्य वाटलं. आज आम्ही वेश्या व्यवसायावर बोलतो आहोत. आज आम्हाला वेश्या व्यवसाय समस्या वाटते आहे. आज आम्ही वेश्या व्यवसायाचं हृदय परिवर्तन झालं पाहिजे ही भाषा बोलतो आहोत. आणि आज सर्वोच्च न्यायालय अशा पद्धतीचा कायदा करते, देशाची गरज आहे म्हणते. 1000 वर्षापूर्वी सुळे संकवा नावाच्या एका वेश्या स्त्रीला माझ्या बसवण्णाने माणसामध्ये आणलं, तिचं हृदय परिवर्तन केलं, तिचं मन परिवर्तन केलं. ती त्या सगळ्या वेशाचा लीडर म्हणून, प्रतिनिधी म्हणून अनुभव मंटपामध्ये येते, वचन साहित्य लिहिते. आणि त्या काळात 10,000 वेशांचं हृदय परिवर्तन होऊन कल्याणच्या राजामध्ये ते दुसरी कामं करायला लागतात. त्याला कोणती क्रांती म्हणायची, त्याला कोणता विचार म्हणायचा? एवढा आधुनिक विचार बसवण्णांनी 1000 वर्षापूर्वी आपल्या वचनात मांडला. सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा प्रेरणा वचनातून भेटते, संसदेला प्रेरणा वचनातून भेटते, कायदे मंडळाला प्रेरणा वचनातून भेटते, प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रेरणा वचनातून भेटते, अर्थतज्ञांना प्रेरणा वचनातून भेटते, शेतकऱ्यांना प्रेरणा वचनातून भेटते, साहित्यिकांना प्रेरणा वचनातून भेटते, कवींना प्रेरणा वचनातून भेटते. या जगातलं असं कुठलंही क्षेत्र नाही ज्या क्षेत्राला प्रेरणा वचनातून भेटत नाही. म्हणून आपल्याला समजून घ्यावं लागेल, आपल्याला थोडंसं सावध व्हावं लागेल. आपल्याला थोडंसं पुढे जात असताना बांधवांनो जाणीवपूर्वक आपल्याला प्रयत्न करावे लागतील. अन्यथा आपला जन्म असाच आला आणि असाच गेला असं होऊ नये. उद्या पश्चाताप होईल आम्हाला. एका चांगल्या विचाराच्या वारसदार म्हणून मी या पृथ्वी तलावर आलेलो असताना सुद्धा मला माझा विचार समजला नाही. आणि म्हणून तो विचाराचा ठेवा पुढे घेऊन जाण्यासाठी माझं काही योगदान लागलं नाही. असेच आम्ही मरून जाऊ. लक्षात, कारण माणसाचा जन्म पुन्हा नाही. माझा बसवण्णा सांगतोय, याची देही याची डोळा, तुम्हाला काम करावं लागेल. जगद्गुरूची व्याख्या केली हो बसवण्णा, सर्वोत्तम व्याख्या आहे. हे थोडे डेफिनेशन जगाच्या पुढे आले पाहिजे. मग मी तुम्हाला जातीयतेबद्दल बोलत होतो. बसवण्णांनी जातीयतेवर तर एवढं काम केलंय वचनामध्ये. एक एक वचन मी म्हणतो की जाती अंताची लढाईच आहे. माझं महाराष्ट्र सरकारला आव्हान आहे या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून, की तुम्हाला जर खरंच जाणीवपूर्वक जातीयता खरंच नष्ट करायची असेल तर महात्मा बसवेश्वराचे वचन या अभ्यासक्रमामध्ये आले पाहिजे. 4थी ते 12वी पर्यंत अभ्यासक्रमामध्ये आले पाहिजे. विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रमामध्ये आले पाहिजे. विविध भाषेमध्ये अभ्यासक्रमामध्ये आले पाहिजे. एक वचन मुद्दाम सांगतो तुम्हाला, गरजेचं आहे ते. आज म्हणतोय आपण, आज संविधान काय सांगतं? पात्र व्यक्तीला त्याच्या पात्रतेनुसार काम द्या. एखादा व्यक्ती विशिष्ट जातीत जन्मला आहे किंवा वरिष्ठ जातीमध्ये जन्मला आहे म्हणून त्याला पात्र समजू नका. त्यानं त्याची पात्रता निर्माण केली पाहिजे. उदाहरणामध्ये एखाद्या व्यक्तीला डॉक्टर व्हायचं आहे
तर त्याला एमबीबीएस पात्रता निर्माण केला की तो कोण्याही जातीचा एमबीबीएस होतो बरं. कोण्याही जातीचा कलेक्टर व्हायला आजकाल, कोण्याही जातीचा काही आज 21व्या शतकात होतो आहे. पण होत असताना या देशातली जातीयता संपली का? या देशातली जातीयता संपली नाही, हे आम्हाला मान्य करावं लागेल. हे जातीयता संपवायची असेल तर यावर काम कोण केलं असेल प्रॅक्टिकली? तर ते केलंय बसवण्णांनी. प्रॅक्टिकली काम बसवण्णांनी केलं. लक्षात. मग काय केलंय बसवण्णांनी? त्यांनी वचनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जी जनजागृती केली, ती जनजागृती महत्वाची आहे. एका वचनामध्ये महात्मा बसवण्णा सांगतात की माणसाची विद्वत्ता ही जातीवरून ठरू नका, तर त्याची विद्वत्ता त्याच्या अनुभवावरून, त्याच्या ज्ञानावरून आणि त्याच्या पात्रतेवरून ठरवा. आणि योग्य अनुभव, ज्ञान आणि पात्रता असलेल्या माणसांचा सन्मान करा, जात न पाहता. हा विचार मला वाटतं आजच्या भारतीय व्यवस्थेमध्ये स्वीकारला गेला का? जर स्वीकारला गेला असता तर या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद एका मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरातल्या एका फाटक्या पुजाऱ्यांनी कोविंदांना अडवलं आणि सांगितलं की तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला मंदिरात जाण्याचा अधिकार नाही. एका राष्ट्रपतीला 21व्या शतकामध्ये जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये अशा पद्धतीची वागणूक भेटत असेल तर कल्पना करा सामान्य लोकांचं काय. आणि मग त्यावेळेस माझा बसवण्णा आठवतो. कारण राष्ट्रपती पदावर जाण्यासाठी काय पात्रता लागतो? उभं आयुष्य रामनाथ कोविंदांनी या देशाच्या सेवेसाठी घातलं, तेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये सर्वोच्च राष्ट्रपती पदाची माळ पडलेली आहे. मग त्याच्या पात्रतेचं कुठे गेलं? एक 10वी 12वी नापास असलेला तो फाटका पुजारी एका राष्ट्रपतीला अडवू शकतो? हा कोणता धर्म आहे? अशा कोणत्या धर्माची मक्तेदारी या देशामध्ये चालते आहे? आणि मक्तेदारी मोडून काढण्याचं काम वचनाने केलेलं आहे. म्हणून वैदिक व्यवस्था महात्मा बसवण्णाच्या विचारधारेला जाणीवपूर्वक दाबण्याचं काम करते. कारण माणसाला महत्व दिलं की बऱ्याच जणांची दुकानदारी बंद होते. माणसामध्ये देव पाहायला लागलो की 33 कोटी देवाची पलटण बाद होते. लक्षात घ्या. आणि ही बाद होऊ नये म्हणून माणसात देव पाहणारं साहित्य जगाच्या समोर येता कामा नये, यासाठी या देशामध्ये अथकपणे प्रयत्न केला जातोय. मग तुमचं आमचं काम आहे महात्मा बसवण्णाचा विचार पुढे घेऊन जाणं. बसवण्णा त्या वचनामध्ये असं म्हणतात, मोहिनीचा सूत नाव त्याचे व्यास मार्कंडे खास मांगिनीचा. मोहिनीचा सूत नाव त्याचे व्यास मार्कंडे खास मांगिनीचा. मंडुकाची कन्या थोर मंदोदरी जातीची थोरवी कायकी जैन. बेरडाचे पोटी अगस्तीचा जन्म चांबार उत्तम तो दुर्वास. कोंडीने तो नाविक सप्पे लोहार तिनी लोकी भरवी प्रसिद्धी. जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार कुडल संगम देवा. जो माणूस स्वतःची जात श्रेष्ठ म्हणतो त्या माणसाला बसवण्णांनी वेडा म्हटलेला आहे, वेडा म्हणा म्हटलेला आहे. मग आजची अवस्था आम्हाला जर संपवायची असेल आणि या देशामध्ये फक्त भारतीयत्व शिल्लक ठेवायचं असेल आणि जाती जातीचा हा भेदाभेद नष्ट करायचा असेल तर प्रत्येक धर्मातील लोकांनी, या देशातल्या प्रत्येक जणांनी बसवण्णाच्या विचाराचा मार्ग स्वीकारणं आज काळाची गरज आहे. अशी वचनं लोकांच्या समोर येणं, त्यावर चिंतन होणं, त्यावर विचार होणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. अशी असंख्य वचनं आहेत. एक एक वचन म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मी लॉकडाऊनच्या काळात जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये मी स्वतः 100 दिवस सतत प्रवचन केलेलं आहे. एक वचन घ्यायचं, उगं त्याचं विश्लेषण करत बसायचं, ऑनलाईनच्या माध्यमातून उगं विश्लेषण करत बसायचं. म्हणजे एका एका वचनामध्ये एवढी ताकद आहे. आपल्याकडे तर आता 25,000 वचन उपलब्ध आहे. 25,000 वचनाचं जर हे जे काही ज्ञानाचं भांडार आहे ते जर जगाच्या समोर आलं तर किती मोठा ठेवा आहे. अहो 4,500 अभंग तुकाराम महाराजाचे आहेत. त्या अभंगावर सगळा वारकरी धर्म अवलंबून आहे. आज वारकरी जे काही बोलतात, जे काही चालतात ते अभंगावर. आणि शब्दाचं सामर्थ्य फार मोठं असतं. म्हणून कबीरानं शब्दाचं सामर्थ्य ओळखलं, तुकाराम महाराजांनी शब्दाचं सामर्थ्य ओळखलं. जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाची तर शस्त्रे शब्दाची अस्त्रे यत्न करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्दाची वाटू धन जन लोक. तुका म्हणे आम्हा शब्दाची गौरव शब्दाची देव पूजा करू. आमच्या घरचे शस्त्र शब्द आहेत, आमच्या घरचे अस्त्र शब्द आहेत, आमच्या घरची धनसंपदा शब्द आहे, आमच्या घरचं सर्वस्व शब्द आहे. आणि मग आमच्या घरी सुद्धा आम्हाला वचनावरच ते अभंग लागू पडतो. कारण स्वतः महात्मा बसवण्णाचे फॉलोअर्स आहेत जगद्गुरु तुकाराम महाराज. महात्मा बसवण्णाचा शरण आहे तुकाराम महाराज. कारण महात्मा बसवण्णा हे तुकाराम महाराजाच्या मुखातनच बोलतात. जेव्हा तुकाराम महाराजाची अभंग आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं. म्हणून आपल्या घरचं शस्त्र वचन असलं पाहिजे, आपल्या घरचं अस्त्र वचन असलं पाहिजे, आपल्या घरची धनसंपदा वचन असली पाहिजे.
तुमच्या घरामध्ये एखाद्या सोन्या दागिन्याचं कपाट नसेल तर चालेल. तुमच्या घरामध्ये एखाद्या पुस्तकाचं कपाट जेव्हा आपण ठेवतो त्या कपाटामध्ये जर वचन साहित्य असेल तर आपलं घर कधीच सपाट होणार नाही. म्हणून आपल्या घरातलं कपाट कशाचं आहे हे आता लिंगायतांनी ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून घराघरामध्ये वचन साहित्य गेलं पाहिजे, कारण हेच वचन साहित्य देशाच्या उन्नतीचं साहित्य आहे. हेच वचन साहित्य देशाच्या प्रगतीचं साहित्य आहे. आणि देशाची पर्यायानं स्वतःची समाजाची प्रगती करायची असेल तर वचनातला जो काही अर्थगर्भितपणा आहे आज पाहण्याची गरज आहे. मला आश्चर्य वाटतो, खरंच आश्चर्य वाटतं. मी एका गावात व्याख्यानाला गेल्यानंतर मला एका 100 वर्षाच्या बुजुर्गाने मला विचारलं की वचन 1000 वर्षापूर्वी लिहिले महात्मा बसवण्णांनी, आज खरंच त्याची गरज भासते का? आज ते उपयोगी पडतात का? तेव्हा मी त्यांना एकच उत्तर दिलं, कारण ते थोडेसे वैदिक व्यवस्थेकडे झुकलेलं व्यक्तिमत्व होतं. मी त्यांचा सन्मान केला, मी त्यांचा आदर केला. मी म्हणलं, बाबा तुम्ही वचन वाचलंय का? त्यांनी म्हटले, नाही वाचलं नाही, फक्त म्हणतोय. मी म्हणलं, पहिलं वाचा. वाचण्याच्या अगोदर मी त्यांना एक वचन सांगितलं. मी म्हणलं, मी तुम्हाला एक वचन सांगतोय, मला जे माहिती आहे ते, आणि खरंच त्याची गरज आहे का ते तुम्ही शोधा आणि मग म्हणा. बसवण्णांनी बाबा एक सप्तशील सांगितलेला, असं मी त्यांना म्हटलं. सप्तशील सांगत असताना बसवण्णा वचनामध्ये म्हणतात, नको करू चोरी, नको करू हत्या, नको करू क्रोध, नको बोलू मिथ्या, नको मारू फुशारकी, नको करू गर्व, नको उलट हेटाळणी, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, हीच आमच्या कुडल संगम देवास प्रसन्न करण्याची रीत पहा. गरज नाही का या विचाराची? बाबा शांत बसले. बाबा म्हणले, असं आहे वचनामध्ये, चोरी करू नको म्हणते, गरज आहे. या देशामध्ये मल्ल्या 4,500 कोटी रुपयाचा डल्ला मारून पळून गेला. मी चोरी म्हणजे 2 रुपयाची, 10 रुपयाची, 1 लाखाची बोलत नाहीये. भारताच्या तिजोरीवर करोडो रुपयाचा डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचारी चोर दरोडेखोराबद्दल बसवण्णा वापरतात, नको करू चोरी. चोक्सली पळून गेला, नीरव मोदी पळून गेला. हे जगातले सर्वात मोठे चोर आमच्या देशात निर्माण झाले. आमच्या देशातल्या सर्वसामान्याचा कष्टाचा पैसा घेऊन ते जगामध्ये उडून गेले. म्हणून अशा चोराची खऱ्या अर्थाने जर नष्टता आणायची असेल तर बसवण्णाचा विचार गरजेचा आहे. बसवण्णा पुढे म्हणतात, नको करू क्रोध. रागानं काय होते बघतोय आपण. मराठीमध्ये एक म्हण आहे, राग आणि भीक माग. रागानं कोणाचंच भलं झालेलं नाही. अहो, सर्वसामान्य लोकांना राग येतो, ठीक आहे. महाराज लोकांना राग येतोय, ज्यांना आम्ही साधू म्हणतोय, ज्यांना आम्ही संत म्हणतोय, ज्यांना आम्ही सज्जनतेच्या व्याख्ये खाली टाकतोय, अशा बंधू महाराजांमधला क्रोधच मेला नाही. बसवण्णा सांगतात, नको करू क्रोध, नको करू गर्व. गर्वाची, अहंकाराची भाषा येता कामा नये. 1000 वर्षापूर्वी सांगितलं. आज गरज नाही का त्या विचाराची? आज त्या विचाराची मला वाटतं स्वतःला तर नितांत गरज आहे, देशाला पण त्याची गरज आहे. जिभेवर ताबा ठेवत असताना बसवण्णा सांगतात, बोलणं कसं असावं? बोलणं शलाकेच्या स्फटिकेसारखं असावं, बोलणं माणिकेच्या दीप्तीसारखं असावं, बोलणं इष्टलिंग देवानं प्रसन्न करण्यासारखं असावं. आज काय बोलल्या चाललंय, कशा पद्धतीचं बोलल्या चाललंय, आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. कशा पद्धतीची भाषा आहे लोकांची. त्या बोलण्यातून मोठे अनर्थ झालेले आहेत. ते अनर्थ टाळायचे असतील भारतीय अर्थव्यवस्थेमधले, तर आम्हाला बोलण्यावर अंकुश ठेवता आला पाहिजे. आणि बोलण्यावर अंकुश ठेवायचा असेल तर आमच्या मुखामध्ये वचन साहित्य पाहिजे, तरच आमचा बोलण्यावर अंकुश येईल. कारण जीभ असते माणसाला जोडणारी, जीभ असते माणसाला तोडणारी. माणसानं जिभेचा वापर फक्त आणि फक्त माणसं जोडण्यासाठी केला पाहिजे. आणि माणसं जोडण्याची भाषा म्हणून मी तुम्हाला सांगितलं ती वचनामध्ये आहे. वचनातून माणूस जोडतो, वचनातून समाज जुडतो, वचनातून राष्ट्र जुडते. आणि राष्ट्राला जर मजबूत करायचं असेल तर वचन साहित्य हा राष्ट्रीय ठेवा म्हणून तुम्ही आम्ही स्वीकारला पाहिजे. ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या धर्माचे धर्मग्रंथ जगाच्या विचारपीठावर जात असताना जगामधलं एकमेव धर्मग्रंथ असा आहे, एकमेव म्हणतोय मी, कारण कुराण लिहिलं तो सुद्धा पुरुष होता आणि त्याच्यामध्ये पुरुषी मानसिकता आपल्याला दिसते. बायबल लिहिणारा पुरुषच होता, त्याच्यामध्ये सुद्धा पुरुषी मानसिकता दिसते. रामायण लिहिणारा पुरुष आहे, महाभारत लिहिणारा पुरुष आहे, वेद लिहिणारा पुरुष आहे, गुरुग्रंथ साहिब लिहिणारा पुरुष आहे. पण जगामधला एकमेव वचन साहित्य असा ग्रंथ आहे
ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून लिहिलेला हा जगातला सर्वोत्तम ज्ञानाचा ठेवा आहे. म्हणून स्त्री पुरुषांचं लिखाणातलं एक वाक्यत्व आणि स्त्री पुरुष समानता लिखाणात सुद्धा, ग्रंथात सुद्धा, वचन साहित्यामध्ये आलेली आहे. म्हणून या देशातल्या स्त्रियांनी खास करून महात्मा बसवण्णा आणि बसवण्णादी शरणांचं वचन साहित्य समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. कारण स्त्रियांबद्दल भरभरून बोलणारं साहित्य कोणतं असेल तर ते वचन साहित्य आहे. स्त्रियाच्या हक्काची गोष्ट करणारं साहित्य कोणतं असेल तर ते वचन साहित्य आहे. स्त्रियाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गोष्ट करणारं साहित्य कोणतं असेल तर ते वचन साहित्य आहे. नव्हे तर स्त्रियांना धार्मिक स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य देणारं साहित्य कोणतं असेल तर ते वचन साहित्य आहे. कारण एका ठिकाणी सूरदास म्हणतोय की स्त्री म्हणजे गवार असते, स्त्री म्हणजे ढोर असते, स्त्री म्हणजे चांबडी ढोल वाजवणारं साहित्य असते, नव्हे स्त्री म्हणजे भोगवस्तू असते. पण त्याच स्त्रीचा गौरव करताना महात्मा बसवण्णा म्हणतात स्त्री म्हणजे साक्षात महादेवीचं रूप असतं. त्याच स्त्रीचा गौरव करताना सिद्धरामेश्वर म्हणतात स्त्री म्हणजे माया नव्हे, स्त्री म्हणजे राक्षसी नव्हे, स्त्री तर साक्षात कपिल सिद्ध मल्लिकार्जुन आहे. यापेक्षा कोणता गौरव पाहिजे? आणि हा गौरव या वचनामध्ये आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीनं वचन साहित्य वाचलं पाहिजे. हे वचन साहित्य तुमच्या आमच्या पुढे आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर फगू हळकटी सरांनी केलंय. म्हणून मी पुन्हा सांगतोय, आज त्या महापुरुषाची जयंती आहे. मग फगू हळकटी सरांचे उपकार तुमच्या आमच्यावरच नाही, संपूर्ण देशावर आहेत. मग ह्या देशावर असलेल्या उपकाराचं हे व्यक्तिमत्व तुम्ही आम्ही समजून घ्यावं. त्यांच्या रस्त्यावर जात असताना, त्यांच्या मार्गावर जात असताना सर्वांनी वचन साहित्याचा ध्यास घ्यावा. अशा पद्धतीची एक अभिलाषा, अशा पद्धतीची निश्चितच प्रांजळ आशा मी तुमच्या समोर व्यक्त करतो. मला बोलण्याची तुम्ही संधी दिलात, एक चांगलं विचारपीठ उपलब्ध करून दिलात, त्याबद्दल नक्कीच मी आयोजकांचे, मान्यवरांचे आभार मानतो. माझ्या मुखात काही चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझा आहे, पण ज्या शब्दामुळे तुमचं हृदय परिवर्तन, तुमचं मन परिवर्तन पर्यायानं देशाच्या संस्कृतीला सुजाण बनण्याचा मार्ग दिसत असेल तर ते मात्र सगळं माझ्या बसवण्णाचं आहे. शिवभक्तापेक्षा कोणी महान नाही, माझ्यापेक्षा कोणी लहान नाही. इथेच थांबतो. धन्यवाद. शरणो शरणार्थी. अतिशय अतिशय उत्तम. धन्यवाद प्राध्यापक आनंद करणे सर. अतिशय उत्तम साध्या सरळ भाषेमध्ये तुम्ही पहिलं आपलं व्याख्यान जे आहे बसवांनांचा विचार आहे, त्यांना संत तुकाराम, संत ज्ञानदेव आणि त्यांच्या वचना अभंगामधून जसे बसवेश्वरांचं वचन येत आहेत, हे साध्या सरळ भाषेत अतिशय उत्तम तुम्ही सांगितलं, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आता आपण डॉक्टर शशिकांत पट्टण सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. एकदम व्यवस्थित उपन्यास मांडलेले आहे. माझा मित्र प्रोफेसर आनंद करणे सरांना अभिनंदन. आणि आज कर्नाटक सरकारने वचन साहित्य संरक्षणा दिन म्हणून घोषित केलेले आहे. ಪಾಲ್ಗೊಂಡ ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ವಚನ ಪಿತಾಮಹ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಭಿಧಾನವನ್ನು ಹೊತ್ತಂತ ಡಾಕ್ಟರ್ ಫಕೀರಪ್ಪ ಗುರುಬಸಪ್ಪ ಹಳಕಟ್ಟಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಅತ್ಯಂತ ಬಡ ಕುಟುಂಬ. 1880 ಇವತ್ತು ಅವರ 142ನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ. 1880 was born in Dharwad, but he belongs to basically Belgaum district of Saudati Taluka, Haralakatti. The name is Haralakatti. From my place it is just 25 kilometers. ಅವರ ತಂದೆ ಶಿಕ್ಷಕರಾಗಿದ್ದರು. ಅವರ ತಾಯಿ ರಬಕವಿಯ ತಮ್ಮಣ್ಣಪ್ಪ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಅವರ ಮಗಳು. ಹೀಗಾಗಿ ಸೋದರ ಮಾವ ಆ ತಾಯಿ ತೀರ್ಕೊಂಡ ಮೇಲೆ ಸೋದರ ಮಾವ ತಮ್ಮಣ್ಣಪ್ಪ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಕನ್ನಡದ ಕಟ್ಟಾಳು ಅಂತಕ್ಕಂಥ ಅವರ ಗರಡಿ ಒಳಗೆ ಬೆಳಿತಾರ. 1896 ಅವ್ರು SSLC ಮುಗಿಸ್ತಾರ. ಅವಾಗನೇ ಅವ್ರು ಮದುವೆ ಮಾಡ್ತಾರ. ಭಾಗೀರಥಿ ಅಂತ ಹೆಣ್ಮಗಳ ಅವ್ರ ಮಾವನ ಮಗಳ ಜೊತೆಗೆ ಮದುವೆ ಆಗುತ್ತೆ. ಸೋದರ ಮಾವನ ಆಶ್ರಯ, ತಂದೆಯ ಆಶ್ರಯದೊಳಗೆ ಬೆಳೆದಂತ ಫಕೀರಪ್ಪ ಗುರುಬಸಪ್ಪ ಹಳಕಟ್ಟಿ ಅವರು 1902 BA ಮುಗಿಸ್ತಾರ. ವಿಜ್ಞಾನ, ಗಣಿತ, ಅರ್ಥಶಾಸ್ತ್ರ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಮುಂಬೈ ಸೇಂಟ್ ಜೇವಿಯರ್ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಅವ್ರು BA ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು LLB ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು 1904 ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಆರಂಭದೊಳಗೆ ಧಾರವಾಡದೊಳಗೆ ನೌಕರಿ ಮಾಡ್ತಾರ, ಬೆಳಗಾವಿ ಒಳಗೆ ಮಾಡ್ತಾರ. ಆದ್ರೆ ಅವ್ರ ಆಸಕ್ತಿ
ವಚನ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಬಂದದ್ದು ಅತ್ಯಂತ ಆಕಸ್ಮಿಕ. ಅವ್ರು ಮಂಚಾಲೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಿವಲಿಂಗಪ್ಪ ಮಂಚಾಲೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅವ್ರ ಮನೆಯೊಳಗ ರಬಕವಿ ಒಳಗ ಹೋಗಿ ಕೂತಾಗ ಚಾ ತಗೊಳ್ತನಾಗ ಅಲ್ಲಿ ಕೈಗೆ ಒಂದು ಕಟ್ಟು ಬಡಿತೈತಿ, ಏನಿದು ಅಂತ ನೋಡಿದಾಗ ಅದು ವಚನ ಸಾಹಿತ್ಯ, ಹೆಣ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂದಾಗ ತಮ್ಮ ಬದುಕಿನ 60 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಸುದೀರ್ಘವಾಗಿ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಪ್ಲೀಡರ್, ಗವರ್ಮೆಂಟ್ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಟರ್ನ ಹೊರತುಪಡಿಸಿ ಸುದೀರ್ಘವಾಗಿ ವಚನ ಸಾಹಿತ್ಯದ ಗೀಳನ್ನ ಹಚ್ಚಿಕೊಂಡ್ರು. ವಚನ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನ ಸಂಶೋಧನೆ, ವಚನ ಸಾಹಿತ್ಯದ ತಾಡೋಲೆಗಳನ್ನ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಅವುಗಳನ್ನ ಪಾಠಾಂತರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದೊಳಗ ಹಿತ ಚಿಂತಕ ಮುದ್ರಣಾಲಯ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮುದ್ರಣಾಲಯ ತಮ್ಮ ಮನೆಯೊಳಗ ಬಿಜಾಪುರ ನಗರದ ಉಪ್ಲಿ ಬುರ್ಜ್ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಮ್ಮ ಮನೆ ಮಾರಿ ಪ್ರಿಂಟಿಂಗ್ ಪ್ರೆಸ್ ಹಾಕ್ತಾರ. ಅವಾಗಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ಅಚ್ಚುನು ಅವರೇ ಜೋಡಿಸ್ಬೇಕು, ಪ್ಯಾಡಲ್ ಹಾಕ್ಬೇಕು, ಈಗ ಕಂಪ್ಯೂಟರೈಸ್ಡ್ ಇರ್ಲಿಲ್ಲ. ಅಂತ ಸಂದರ್ಭದೊಳಗ ಅವ್ರ 1924 ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಬಸವೇಶ್ವರ ಅಂತೇಳಿ ಆಂಟಿಕ್ವೇರಿ ಒಳಗ ಪ್ರಕಟ ಆಗತ್ತ. 1926 ವಚನ ಶಾಸ್ತ್ರ ಸಾರ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮೊದಲನೇ ವೃತ್ತಿ ಬರ್ತದ. ಒಂದು ಘಟನೆಯನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. 500 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟು ಅವಾಗಿನ ಭಾಷೆಲ್ ಮಿಷನ್, ಮಂಗಳೂರಿನ ಭಾಷೆಲ್ ಮಿಷನ್ ಕ್ರೈಸ್ತ ಮಿಷನರಿ ಪ್ರಿಂಟಿಂಗ್ ಪ್ರೆಸ್ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರ. ಇವನ್ನ ವಚನಗಳನ್ನ ಪ್ರಕಟ ಮಾಡಿರ್ತ. ಅವ್ರದಕ್ಕೊಂದು ಪತ್ರ ಬರೀತಾರ, ನಾವು ಇದನ್ನ ಪ್ರಕಟ ಮಾಡಕ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕ್ರೈಸ್ತ ಧರ್ಮಕ್ಕೂಕ್ಕಿಂತ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಗತಿಪರ, ಅತ್ಯಂತ ಪ್ರಭಾವಶೀಲವಾದಂತ ಈ ಮಾಧ್ಯಮ ನಾವು ಮಾಡಿದ್ರ ನಮ್ಮ ಕ್ರೈಸ್ತ ಧರ್ಮದೊಳಗೆ ಒಂದು ಗೊಂದಲಗಳು ಹೇಳ್ತಾವ ಅಂದ್ಕೊಂಡು ಭಾಷೆಲ್ ಮಿಷನ್ ಕ್ರೈಸ್ತ ಮಿಷನರಿ ಪ್ರಿಂಟಿಂಗ್ ಪ್ರೆಸ್ ಮಂಗಳೂರವರು 500 ರೂಪಾಯಿ ಒಳಗೆ ಕಳಿಸ್ತಾರ. ಅಂದ್ರ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ವಚನ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ತಗೊಂಡ್ರ 1924 ವಚನ ಸಾಹಿತ್ಯದ ಕಟ್ಟುಗಳನ್ನ, ತಾಡೋಲೆಗಳನ್ನ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರ. ಮುಂದೆ ಬಳ್ಳಾರಿಯ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ 1926 ಅವರು ಅಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗ್ತಾರ. ಒಮ್ಮೆ BM ಶ್ರೀಕಂಠಯ್ಯ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸಾಹಿತಿ ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಬಂದಿರ್ತಾರ ಕನ್ನಡ ನಾಡ ಹಬ್ಬಕ್ಕೆ. ಅವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಬರ್ರಿ, ನಾ ನಿಮ್ಗೆ ಗೋಲ್ ಗುಮ್ಮಟಕ್ಕೆ ತೋರಿಸ್ತೀವಿ ಅಂತಂದಾಗ, ಇಲ್ಲ, ನಾ ಗೋಲ್ ಗುಮ್ಮಟ ನೋಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ವಚನ ಗುಮ್ಮಟ ನೋಡ್ಬೇಕಾಗೈತಿ ಅಂದ್ರಂತ. ಅಲ್ಲಿ ಸಂಘಟಕರಿಗೆ ಗೊಂದಲ, ಕಾಯ ವಚನ ಗುಮ್ಮಟ ಮಟ್ಲತ್ತಾರ ಕಾಯ್. ಅವಾಗ ಅಂದ್ರಂತ ಹಳಕಟ್ಟಿ ಅವ್ರು ನೋಡ್ಬೇಕಾಗೈತಂತ. ಹಳಕಟ್ಟಿ ಅವ್ರ ಕನ್ನಡಕ ಚಸ್ಮಾ ಹೊಡೆದಿತ್ತು, ಹರಕ್ ಚಾಪಿ ಹರಿದು ಹೋದಂತ ದೋತ್ರ ಆ ಒಂದು ಮನಿಯೊಳಗ ಅಚ್ಚು ತೋಡಿಸ್ಕೊಂತ ಕೂತಿದ್ರಂತ. ಹಳಕಟ್ಟಿ ಅವರು ನೋಡಿ ಭಾವ ಪೌರುಷರಾಗಿ ತಬ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರಂತ ಅವ್ರನ್ನ BM ಶ್ರೀಕಂಠ ಅವರು. ಇದೊಂದು 7 ಮಕ್ಕಳು, ಅದ್ರೊಳಗ 6 ಮಕ್ಕಳು ಕಣ್ಮುಂದೆ ಸಾಯ್ತಾರ ಹಳಕಟ್ಟಿ ಅವ್ರಿಗೆ. ಅವ್ರ ಮಗ ಒಬ್ಬ ದಿಲ್ಲಿಯೊಳಗೆ ಇರ್ತಾರ, ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಹುದ್ದೆಯೊಳಗೆ ಇರ್ತಾರ. ಅದಾಗಿ ಕೆಲವೇ ದಿನದೊಳಗೆ ಒಂದು ಟೆಲಿಗ್ರಾಮ್ ಬರ್ತದೆ, ಇಲ್ಲ, ಯುವರ್ ಸನ್ ಈಸ್ ನೋ ಮೋರ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆ ಟೆಲಿಗ್ರಾಮ್ ಅನ್ನು ಕಿಸೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೆಂಡತಿಗಳಂಗಿಲ್ಲ, ಪ್ರಿಂಟಿಂಗ್ ಪ್ರೆಸ್ಸಿಗೆ ರಜಾ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಹಿತ ಮುದ್ರಣ. ಯಾಕಂದ್ರೆ ಶಿವಾನುಭವ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ 60 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಲೇಖನಗಳನ್ನ, ವಚನ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ಲೇಖನಗಳನ್ನ ಬರೆದಂತ ಹಳಕಟ್ಟಿ ಅವರು ತಂದೆ ಹೆಂಡತಿಗೂ ಹೇಳ್ದ, ನೌಕರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸದಾರಿಗೆ ರಜೆ ಕೊಡಲಾರ್ದ ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಆತನ ಹೆಣ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾರ. ಶಿವ ಕೊಟ್ಟಿದ್ದ, ಶಿವ ಕಸಗೊಂಡ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೆಂಡತಿಗೆ ಹೇಳ್ತಾರ. ಹಳಕಟ್ಟಿ ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಬಡತನ ಕಾಡಿತು ಅಂತಂದ್ರೆ 1904 LLB ಪ್ರಥಮ ದರ್ಜೆಯೊಳಗೆ ಪಾಸ್ ಆದಂತ ಹಳಕಟ್ಟಿ ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಬಡತನ ಕಾಡಿತು ಅಂತಂದ್ರೆ ಕೊನೆಗೆ ಅವರ ಒಂದು ದಿನದ ಊಟಕ್ಕೂ ಕೂಡ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಹಳ ಕೆಟ್ಟಾಗಿತ್ತು. ಬಬಲೇಶ್ವರದ ಶಾಂತಿಪುರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಒಮ್ಮೆ ಅವ್ರು ಮಲ್ಕೊಂಡಾಗ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸದೊಳಗೆ ಅವ್ರು 4-5 ದಿವಸ ಮುಂಚೆ ಸಾಹಿತ್ಯಾಗ ಹೋಗಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಜೋಳ, ಕಾಳು, ಕಡಿ ಎಲ್ಲ ಹೋಗಿ ಕೊಡ್ತಿರ್ತಾರ. 1930 2 ಸಲ ಮುಂಬೈ ವಿಧಾನಸಭೆಗೆ MLC ಆಯ್ಕೆ ಆಗಿರ್ತಾರ, ಪಠ್ಯ ಪರಿಕ್ರಮ ಆಗಿರ್ತಾರ. ಕರ್ನಾಟಕ ಏಕೀಕರಣ 1928 ಏಕೀಕರಣ ಆ ಸಮಿತಿಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಾರ. ಇಂಥ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದ ಸುಮಾರು 118 ಕೃತಿಗಳನ್ನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ, ಇವತ್ತು ಬಸವಣ್ಣನ ಪರಿಚಯ ಮಾಡಿದ್ದು ಬಸವಣ್ಣನ ಚಾರಿತ್ರಿಕ ಪುರುಷನಾಗಿ ಯಾರಾದ್ರೂ ತೋರಿಸಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನ ಹಳಕಟ್ಟಿ ಅವ್ರು ತೋರಿಸಿದ್ರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಪುರಾಣದೊಳಗ ಎತ್ತುಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ರು ಬಸವಣ್ಣನ, ನಂದಿ ಆತನ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಆದ್ರ ಹಳಕಟ್ಟಿ ಅವರ ಜೀವನ ಬಹಳ ಕಷ್ಟದಾಯಕ ಆಗಿತ್ತು. ಕೊನೆಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ಹೆಂಡತಿ ಭಾಗೀರಥಿ ಮೇದೊಳಗೆ ಸಾಯ್ತಾರ. ಒಂದು ತಿಂಗಳ ಮುಂಚೆ, ಇವರಿಗೆ ಒಂದು 4 ದಿನ ಮುಂಚೆ ಬಬಲೇಶ್ವರ ಶಿವಲಿಂಗ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬಂದು, ನಿಮ್ಗೆ ಏನಾರ ತರಬೇಕನ್ರಿ, ಔಷಧ, ಗುಳಿಗಿ, ಪೇಡೆ ತಿನ್ನಾಕ ತರಬೇಕಂತ ಅಂದಾಗ, ತೆಲುಗು ಪಿಲ್ಲೋ ಕೆಳಗೆ ಒಂದು 10 ವಚನ ಇದ್ದು ಅಂತ, ಬುದ್ಧಿ 10 ವಚನ ಪ್ರಿಂಟ್ ಆಗಿಲ್ಲ, ಇವ್ರು ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡ್ರಿ ನಂಗೆ ಸಾಕಂತ ಹೇಳಾರಂತ. 1956 ಅವ್ರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಡಾಕ್ಟರ್ ಆಫ್ ಲಿಟರೇಚರ್ ಡಿಲಿಟ್ ಪದವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಾಗ ಕೋಟ್ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗಿರ್ತಾರ. ಕೋಟ್ ಹಾಕೊಂಡು ಹೋದಾಗ
ಡಿ ಸಿ ಪಾವಟಿ ಅವರು, ರ್ಯಾಂಗ್ಲರ್ ಡಿ ಸಿ ಪಾವಟಿ ಅವರು 1928 ಬಿಜಾಪುರದ ದೊಡ್ಡ ಸಭಾಭವನದೊಳಗ ಅವ್ರನ್ನ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿರ್ತಾರ. ಅವರು ಹಳಕಟ್ಟಿ ಅವ್ರನ್ನ 1956 ಅವ್ರು ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಕೊಡಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಕರೆದಿರ್ತಾರ. ಬಿಸಿಲು ಕಾನ್ವೊಕೇಶನ್ ಆದ್ಮೇಲೆ ಅವ್ರು ಒಡೆಯರ್ ಅವ್ರ ಕಡೆ ಹೇಳಿ ಕಳಿಸ್ತಾರ. ಅವ್ರು ಹೇಳ್ರಿ ಕೋಟ್ ಹಾಕೊಂಡ್ರ, ಕೋಟ್ ಕಳೆದು ಊಟ ಬೋ ಅಂದ್ರೆ ರಿಮೂವ್ ದ ಬೋಂಡ್ ಹ್ಯಾವ್ ಡಿನ್ನರ್ ಲಂಚ್. ಅವತ್ತು ಮಸ್ತಿ ವೆಂಕಟೇಶ್ ಅಯ್ಯಂಗರ್ಗೂ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಸಿಕ್ಕಿರ್ತೈತಿ. ಮಸ್ತಿ ವೆಂಕಟೇಶ್ ಅವ್ರು ಕೋಟ್ ಕಳೆದು ಊಟಕ್ಕೆ ಕುಂಡಿರ್ತಾರ. ಅದ್ರ ಹಳಕಟ್ಟಿ ಅವರು ಊಟಕ್ಕೆ ಕುಂಡ್ರಂಗಿಲ್ಲ, ಕೋಟ್ ಹಾಕೊಂಡಕ್ ಕುಂಡಿರ್ತಾರ. ಅವರು ಸದಾಶಿವ ಒಡೆಯರ್, SS ಒಡೆಯರ್ ರಿಜಿಸ್ಟ್ರಾರ್ ಇರ್ತಾರ. ಸಾಹೇಬ್ ರಾವ್ ಬಹದ್ದೂರ್ ಸಾಹೇಬ್ ಕೋಟ್ ಕಳೀರಿ, ಊಟಕ್ಕೆ ಕುಡ್ರಿ ಅಂತಾರ. ಅವ್ರಂತಾರ ಕೋಟ್ ಒಳಗ್ ಹಂಗಿಲ್ಲ ಅಂತಾರ. 1904 LLB ಮುಗಿಸಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಜಡ್ಜ್ ಆಗ್ತಕ್ಕಂತ ಅವಕಾಶಗಳನ್ನು ತಗೊಳ್ದು ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಒಂದು ಕಾಯಕಲ್ಪ, ವಚನ ಸಾಹಿತ್ಯ, ಬಸವಣ್ಣನವರ ವಿಚಾರಧಾರೆಗೆ ಕಾಯಕಲ್ಪ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಬದುಕನ್ನೇ ಮುಡುಪಾಗಿಟ್ಟಂತ ಹಳಕಟ್ಟಿಯವರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಂದ್ರೆ ಒಳಗ ಹಂಗಿಲ್ಲ, ಕೇವಲ ಮೇಲೆ ಕೋಟ್ ಹಾಕೊಂಡು ಬಂದಿರಂತ. ನಾಂದ ಶಕ್ಕಿ ತಡ್ಕೊಂತೀನಿ, ಅದ್ರ ಅಸಹ್ಯ ತಡ್ಕೊಳಕ್ ಆಗುದಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಅಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ದಿವ್ಯ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ. ಅವರು BLD ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆನ 1910 ತಯಾರು ಮಾಡ್ತಾರ. 1912 ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಬ್ಯಾಂಕ್ ಅನ್ನು ತಯಾರು ಮಾಡ್ತಾರ. ರೈತರ ಶೇತಕರಿ ಸಂಘವನ್ನ ಹುಟ್ಟಾಕಿ ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಸಾಲ ಮಂಜೂರಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರ. ನೇಕಾರ ಅವರು ಹಟಗಾರ ಸಮಾಜದವರು. ಅವರ ತಾಯಿ ತವ್ರ ಮನಿ ತಮ್ಮಣ್ಣಪ್ಪ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಅವರ ಅಕ್ಕ, ಅವರ ಸೋದರ ಮಾವನ ಗರಡಿ ಒಳಗೆ ಬೆಳೆತಾರ. 130 ಪುಸ್ತಕಗಳನ್ನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿ ವಚನ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನ ಏನಾದರೂ ಮರುಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರ, ವಚನ ಚಳುವಳಿಯನ್ನ ಮರುಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರ ಅದು ಡಾಕ್ಟರ್ ಫಕೀರಪ್ಪ ಗುರುಬಸಪ್ಪ ಹಳಕಟ್ಟಿ ಅಂತ. ಅವ್ರ ತಂದೆಯವರು ಕೂಡ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಸಾಹಿತಿಗಳಾಗಿರ್ತರು. ಅವ್ರ ತಂದೆಯವ್ರಿಗೆ 2-3 ಪುಸ್ತಕಗಳನ್ನ ಬರೆದಾರ. ಒಂದು ಹಟಗಾರ ಸಮಾಜ ಅಥವಾ ನೇಕಾರ ಸಮಾಜ ಅಂತಕ್ಕಂಥ ಈ ಹಟಗಾರ ಸಮಾಜ ಮೈಗೆ ಬಟ್ಟೆ ತೊಡಸಲಿಲ್ಲ ಹಳಕಟ್ಟಿಯವರು. ವಚನಗಳು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿದ್ದವು. ಅನಾಥ ಪ್ರಜ್ಞೆಯೊಳಗ 400-500 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ವಿರೂಪಗೊಂಡಂತ ಬಿದ್ದಂತ ವಚನಗಳನ್ನ ಒಂದ್ ಊರಿಗೆ ಹೋಗಿದ್ರಂತ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರ ಕೈಯಾಗ ಒಬ್ರು ಉಂಗುರ ಕಸ್ಕೊಂಡ್ರಂತ, ವಚನ ಸಾಹಿತ್ಯ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಒಬ್ರು ವಾಚ್ ಕಸ್ಕೊಂಡ್ರಂತ, ಕೊರಳನ್ ಚೈನ್ ಕಸ್ಕೊಂಡ್ರಂತ, ಕೋಟ್ ಕಸ್ಕೊಂಡ್ರಂತ. ಅದಕ್ಕೆ ತೊಟ್ಟರು ಕೋಟು ಹರಿದಿತ್ತು, ಉಟ್ಟ ರುಂಬಾಲು ಮಾಸಿತ್ತು, ದೋತರ ಕಿಂಡಿ ಆಗಿತ್ತು. ಆದರೂ ಘನ ಫಕೀರ ಬೇಡಲಿಲ್ಲ, ಹೆಸರು ಫಕೀರವಾದರೂ ಎಂದು ಭಿಕ್ಷೆ ಎತ್ತಲಿಲ್ಲ. ಘನ ಫಕೀರ ಅಮರನಾದನು ಕನ್ನಡ ವಚನ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಅಂತ. ಗೋಳು ಗುಮ್ಮಟಕ್ಕೆ ಒಮ್ಮೆ ಒದರಿದರೆ ಅದು 7 ಸಲ ಒದರ್ತತಿ. ಅದರ ವಚನ ಸಾಹಿತ್ಯ, ಅದರ ಸಂರಕ್ಷಣೆ ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರ ಇರುವವರೆಗೆ, ಈ ಭೂಮಿ ಇರುವವರೆಗೆ ಬಸವಣ್ಣನ ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತ. ಎಷ್ಟೋ ಜನ ಅಂತಾರ ವಚನ ಪಿತಾಮಹ ಅಲ್ಲ, ವಚನ ಸಂಶೋಧಕ ಅಂತಾರ. ನನ್ನ ದೃಷ್ಟಿಯೊಳಗೆ ವಚನ ಪಿತಾಮಹನ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕಾಡು ಮೇಡದೊಳಗ ಅಲುದು ಸಾವಿರಾರು ಮಠಗಳನ್ನ ಸಾವಿರಾರು ಜನರಿಗೆ ಕೈಕಾಲು ಬಿದ್ದು ತಂದು ವಚನಗಳನ್ನ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟರು, ವಚನಗಳನ್ನ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು. ಅವರುಗಳ ನಂತರ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಸಿ ಬಸವನಾಡರು ಬಹಳ ಚಂದ ಒಂದು ಹೊಸ ಆಯಾಮವನ್ನ ಕಟ್ಟಿಕೊಟ್ರು. ಹಳಕಟ್ಟಿ ಅವರು ಅಡಿಪಾಯ ಹಾಕಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಗುಡಿಯನ್ನ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಸಿ ಬಸವನಾಡರು ಕಟ್ಟಿದ್ರು. ವಚನ ಸಂಸ್ಕಾರ, ವಚನ ಪರಿಷ್ಕರಣೆ, ವಚನಗಳ ಗದ್ಯವೂ ಹೌದು ಪದ್ಯವೂ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಟ್ರು. ವಚನದೊಳಗಿರಂತ ಗತ್ತು, ಲಯ, ವಚನಗಳ ಲಯ, ಹಾಡಿನ ಫೊನೆಟಿಕ್ಸ್ ಆಫ್ ವಚನ, ಅವೆಲ್ಲವುಗಳನ್ನ ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ರು. ಹೀಗಾಗಿ ಹಳಕಟ್ಟಿಯವರ ಕಾರ್ಯ ಬಹುಶಃ 1 ಗಂಟೆಯೊಳಗ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಹಳಕಟ್ಟಿಯವ್ರ ಜೀವನ ಒಂದು ಸಂಘರ್ಷ, ಅವರ ಜೀವನನೇ ಒಂದು ಸಂದೇಶ. ವಚನ ಸಾಹಿತ್ಯ ಇವತ್ತು ಏನಾದ್ರೂ ಉಳಿದಿತ್ತಂದ್ರೆ ಅದು ಹಳಕಟ್ಟಿಯವರಿಂದ ಉಳಿತು. ಆದ್ರೆ ಹಳಕಟ್ಟಿಯವರ ಕೊನೆಗೆ 110 ಜನ ಮಾತ್ರ ಅವರ ಅಂತ್ಯ ಸಂಸ್ಕಾರವಾಗಿತ್ತಂತ. ಮನಿ ಮೇಲೆ 5,000 ರೂಪಾಯಿ ಸಾಲ ಇತ್ತಂತ. ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ತೀರ್ಸಿದ್ರು. ಅಂತ ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ, ಅಂತ ಧೀಮಂತ ನಾಯಕ ನಮ್ಮ ಮಧ್ಯೆ ಇದ್ರು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮಗೆ ಇದೂ ಕೂಡ ಅಚ್ಚರಿ. ಇವತ್ತು ಹಳಕಟ್ಟಿಯವರು ಹುಟ್ಟಿ ತಮ್ಮ ಬದುಕನ್ನು ಸವಿಸಿದ್ರ ವಚನ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ನಮಗ ಬಸವಣ್ಣ, ಅಕ್ಕಮ್ಮದೇವಿ ಇವ್ರು ಯಾರು ಪರಿಚಯ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಅವರೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಜಯಶ್ರೀ ಪಟ್ಟಣ್, ಸುಜಾತಾ ಪಾಟೀಲ್, ನಾನಮ್ಮ ಜಳಕಿ ಈ ಒಂದು ವಚನ ಆಂದೋಲನ, ಅರಿವಿನ ಆಂದೋಲನವನ್ನ ಕೈಗೊಂಡ್ರೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಜನಸಂಖ್ಯೆ ಒಳಗೆ ಮರಾಠಿ ಜನ ಬರಬೇಕು. ಹಳಕಟ್ಟಿಯವರ ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ವ್ಯಾಪಕವಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕು, ವ್ಯಾಪಕವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಆಗ್ಬೇಕು. ಒಂದು ಕಾಲಘಟ್ಟದೊಳಗೆ ಹಳಕಟ್ಟಿಯವರು ತಮ್ಮ ಒಬ್ರು ಯಾರೋ ಬಂದು ಒಂದು 500 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸಿ ದೂತರ ಶಲ್ಲೆ ಹರಿದಿತ್ತಂತ. ಅವರು ಮಠಾಧೀಶರು ಬೆಳಗಾವಿ ನಾಗನೂರು ಶಿವಬಸ್ವಾಮಿಗಳು ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸಿದಾಗ 500 ರೂಪಾಯಿ ಯಾಕೆ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ನಾನು ಇನ್ನೊಂದು 100 ವಚನ ಮುದ್ರಣ ಮಾಡ್ತಿದ್ನಲ್ಲ ಅಂದ್ರು. ತಾನು ಬಡತನದೊಳಗಿದ್ದು ಬೆತ್ತಲೆ ಆದರೂ ಕೂಡ ವಚನ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಬಟ್ಟೆ ಹೊಲದರು ಹಳಕಟ್ಟಿಯವರು. ಅನಂತ ಧನ್ಯವಾದ.
कंटिन्यू मॅडम. ओके. हॅलो ನಮಸ್ಕಾರ ಸರ್. ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ. ಹಾ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ ಸರ್, ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ಮೇಡಮ್ ಹೇಳ್ತಾರೆ. ಜಯಶ್ರೀ ಮೇಡಮ್ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿ ಮೇಡಮ್. येस येस कंटिन्यू मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद शशिकांत पट्टण सर. मी तुमच्या भावनांचा इथं खूप आदर करते. मला माहितीये की प्रत्येक वेळेला जेव्हा हळकटी सरांचा घरामध्ये उल्लेख होतो कुठल्याही व्याख्यानामध्ये, तेव्हा पट्टण सर नेहमीच भावनांवरती अनावर होतात असं म्हणता येईल, किंवा त्यांना कंट्रोल करता येत नाही. कारण त्याच्या मागचं कारण आहे की आपण खूप म्हणजे प्रत्येक लिंगायत व्यक्ती जी आहे, जी आज वचन वाचतो आहे, ते आपण सर्वजण त्यांचे ऋणी आहोत, शतशः ऋणी आहोत. की आपण जर वचन वाचलं नाही, त्यांनी एवढा संघर्ष केला आहे, एवढा त्याग केला आहे, स्वतःचं भविष्य त्यांनी पणाला लावलंय, आयुष्य पणाला लावलंय. घरातल्या मुलाचा उच्च योग झाल्यानंतर सुद्धा त्यांनी म्हणजे घरामध्ये ते वचन म्हणजे त्या दिवशी सुट्टी न देता, सरांचा सांगायचा उद्देशच होता की सुट्टी न देता त्यांनी हातामध्ये जो ग्रंथ घेतला होता त्याचं प्रकाशन करण्याचं निमित्त साधलं. घरातही सांगितलं नाही. तर एवढं म्हणजे एखादा सामान्य माणूस करूच शकत नाही. आपल्या भावनांना आदर आपण म्हणजे त्यांनी जे ध्येय घेतलं होतं, जे उद्दिष्ट घातलं होतं की या सर्व ग्रंथ समुद्र साहित्य ग्रंथचं प्रकाशन करण्याचं त्यांनी जे ध्येय घेतलं होतं की शेवटच्या म्हणजे वृद्धा क्षणी जेव्हा त्यांचा पत्नीचा वियोग झाला, पुत्रांचा वियोग झाला आणि घरात राहायला घर नाही, नंतर अतिशय आर्थिक कुटुंब व्यवस्था होती की ज्यांना उत्पन्न नव्हतं, अशा वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना बरेच सत्कार झाले. तर सत्कार झाले जेव्हा त्यांना शाली दिल्या गेल्या, पुष्पगुच्छ दिले गेले, तर त्यांचं म्हणणं होतं की मला पुष्प देऊ नका, शाली देऊ नका, मला सत्कार करू नका, त्याच्या ऐवजी माझ्याकडे जे काही थोडेफार ग्रंथ आहेत, वचन आहेत, ते प्रकाशित करा. म्हणजे एखादा माणूस किती शेवटच्या क्षणापर्यंत, आपण लहान असताना ज्या हरिश्चंद्राची गोष्ट ऐकलेली आहे, सत्यवचनी हरिश्चंद्र, की किती त्याला म्हणजे राज्यत्याग करावं लागलं, पत्नीला विकावं लागलं, मुलाला त्रास दिला, आणि शेवटच्या क्षणी म्हणजे शेवटच्या अतिशय प्रतिकूल परिस्थिती सुद्धा ते सत्यवचन सोडत नाही. तर हे आपण असं म्हणू शकतो की त्यागमूर्ती आहे. खरंच म्हणजे आजचं जे आपल्याकडे जे 25,000 वचनं आहेत, तर प्रत्येक वचनांसाठी आपण त्यांचे पायी पडले ऋणी आहोत. आणि हे ऋण आपण वचनांचा प्रचार प्रसार करून आपण नक्की ऋणी, आपण त्यातून मुक्त होऊ शकत नाही, पण आपण त्यांना ॲटलिस्ट अभिवादन तरी करू शकतो. तर मी इथं परत पट्टण सरांना सांगते की मी त्यांचं अभिवादन म्हणजे त्यांचा तुमचा भावनांचा इथं मी आदर करते आणि आपण कार्यक्रम पुढे घेऊया. इथं आता मी सुजाता ताईंना विनंती करते आपले 2 शब्द मांडावेत. सर्वांना शरणू शरणार्थी. आनंद करणे सर खूप सुंदर उपन्यास दिले. पगू हळकट्टी शरणांचे जीवनगाथा. पगू हळकट्टी शरणांनी आम्हाला शाश्वत निधी मौल्य देऊन अमर राहिलेली आहे. करणे सरांना सर्व ह्या वेदिकेचं वतीनं मी धन्यवाद देते आणि जयश्री ताईंना सुद्धा मी धन्यवाद देते. आणि डॉक्टर शशिकांत पट्टण सर खूप सुंदर विश्लेषण दिला. विजापूर सारखे दुष्काळी भागाचा कायापलट कोण केले असेल तर ते पगू हळकट्टी साहेबांनी केलेले आहे. आणि आज BLD वटवृक्ष आणि सिद्धेश्वर बँक हजारो कोटींचा आज उलाढाल करत आहे. अनेक तलाव आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी खूप पूर्ण जीवन समाजासाठी त्यांनी त्याग केलेले आहे. असा पगू हळकट्टी शरणांचा आज जन्मदिन आहे. आणि डॉक्टर शशिकांत पट्टण सर खूप भावूक झाले आणि प्रत्येक वेळी त्यांनी पगू हळकट्टी शरणांचं सांगताना त्यांनी भावूकच होतात. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्वच असंच आहे. सर्वांना आमच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत होता ते सांगताना.
करणे सर सांगताना आणि डॉक्टर शशिकांत पट्टण सर सांगताना असा व्यक्तिमत्व असलेले पगू हळकटी आमच्या भागात होऊन गेलेले आहे. आम्ही भाग्यवान आहेत आणि फक्त भाग्यवान समजून नये, त्यांचं मौल्य आमच्या जीवनात थोडं तरी पालन करून आम्ही त्यांचं ऋण फेडूया असं मी आज सांगून माझं 2 शब्द संपते आणि सर्वांना इथं उपस्थित असलेले सर्व शरणांचं मी आभार मानते, धन्यवाद देते. प्रत्येक शनिवारी 5 वाजता आणि प्रत्येक रविवारी 11:25 शरणचिंतन कार्यक्रम असते. तुम्ही सर्वजण उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करत आहेत आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही करताय असं आशा बाळगून मी थांबते. सर्वांना शरणू शरणार्थी. धन्यवाद ताई, सुजाता ताई. अजून कोणी बोलणार आहेत आपले 2 शब्द? पाटील सर, बाळासाहेब पाटील सर. RB पाटील सर. बाळासाहेब दादाजी. रवींद्र खुबा सर. बोला सर. शरणू शरणार्थी. डॉक्टर शरणार्थी शशिकांत पट्टण सर आणि जयश्रीताई पट्टण शरणार्थी म्हणून तर वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला हे आपण चालू केलेलं आहे. तर त्याच्यामुळे खूप लोकांना ज्ञान हे होत आहे. कारण वचन पितामह डॉक्टर प.बू. हळकट्टी सरांचा आज जन्मदिवस आहे. जसं महात्मा बसवण्णांनी वचन साहित्य हे आपल्याला दिलं, म्हणजे एखादा आपण बी पेरतो त्याच्यानंतर खत पाणी त्याला घालण्याचं काम हे आपले डॉक्टर प.बू. हळकट्टी सरांनी हे केलेलं आहे. कारण ते झाड वाळलेलं असताना परत त्याला जिवंत करण्याचं काम हे प.बू. हळकट्टी सरांनी केलेलं आहे असं मला वाटतं. कारण मला त्यांचं नाव माहिती नाही. तुम्ही हे डॉक्टर कलबुर्गी सरांसारखे जे दिसणारे आहेत, त्यांनी जे कन्नडमध्ये व्याख्यान सांगितलं, ते व्याख्यान ऐकताना अक्षरशः डोळ्यातनं पाणी, हे कुठलाही किती हे माणूस असेल तरी त्याच्या डोळ्यातनं पाणी येईल असं त्यांनी व्याख्यान त्यांचं केलं होतं. तसंच हे आनंद कर्णे सरांनी सुद्धा खूप सुंदर असं आपल्याला हे व्याख्यान सांगितलेलं आहे. कारण प.बू. हळकट्टी सरांचं व्यक्तिमत्वच तसं होतं. त्यांचं जीवन इतकं खडतर, म्हणजे इतकं, म्हणजे ते कन्नडमध्ये एक असं वचन आहे, कलुदंब भाषे देवनादडे गेलुदंबा भाषे भक्त नागरिक. म्हणजे त्याला परमेश्वरांनी इतकं त्यांना दुःखाचं जीवन दिलं असताना सुद्धा ते जिंकण्याचं सामर्थ्य त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे. कारण त्यांना जेवणासाठी घरात अन्न नसतं तर 20 रुपये त्यांना हवे असतात, म्हणून ते कारखान्यात जातात. तेव्हा त्यांच्या मुलांनी सगळे पैसे नेलेले असतात आणि त्यांच्याकडे नसतात. तर ते कारखानदार काम करणारा म्हणतो की आता काहीच पैसे नाही आहेत आणि ते निघून जात असतात सायकलवरनं. तर एक तार येते की बाबा त्यांना 20 रुपये कोणीतरी पाठवलेले आहेत देणगी म्हणून. तर अशा प्रकारचे इतकं खडतर जीवन असताना सुद्धा त्यांनी ते हार मानलेला नाही. पूर्ण आयुष्य त्यांनी आपलं आयुष्य वचन साहित्य ओळखण्यात आणि लोकांमध्ये ते प्रसार करण्यात त्यांनी घालवलं. आपल्या जीवनामध्ये त्यांना एवढे प्रसंग, किती घटना त्यांच्या मध्ये की बाबा त्यांचं जेव्हा सत्कार करत असतात आणि सत्कार केल्यानंतर ते दासोह व्यवस्था असते, दासोह मध्ये जात असताना त्यांना त्यांच्या अंगामध्ये शर्ट चांगला नसतो, परंतु ते दासोह करत असताना त्यांच्या बरोबर दुसरा एक व्यक्ती असतो, तो तिथे जातो तेव्हा त्याला कोट काढून फेटा काढून या म्हणलं असताना तो तिथे जातो. तेव्हा त्यांना पण सांगितलं जातं की बाबा तुम्ही पण फेटा आणि कोट काढून तिथं दासोहाला बसा. तेव्हा त्यांच्या अंगामध्ये शर्ट जो आहे तो इतका फाटलेला असतो की ते काढू शकत नसतात. तेव्हा ते त्यांना सांगतात की बाबा माझा अशी परिस्थिती असल्यामुळे मी कोट काढत नाही. म्हणजे अशा प्रकारचं जीवन जगून त्यांनी वचन साहित्य आपल्याला दिलं आहे. त्यामुळे त्यांचं जितकं कौतुक कराल, म्हणजे हे सांगताना सुद्धा प्रत्येक, आता शशिकांत पट्टण सर एवढे भावूक झाले. आम्ही तर आत्ता वचन साहित्य आम्हाला कळायला लागले की एक साधारण 7-8 वर्ष झालं. वचन पितामह प.बू. हळकट्टी कोण होते हे कुणाला आजपर्यंत माहिती नव्हतं. परंतु आता
हे असं बसव वचन अध्ययन व्याख्यान मराठी अथवा कन्नडमध्ये हे शशिकांत पट्टण सर, जयश्रीताई पट्टण सर हे प्रचार करत आहेत. त्यामुळं लोकांना मूळ माहिती नाहीये बा. बसवण्णा माहिती आहेत, खूप लोकांना बसवण्णा माहिती नव्हते, वचन माहिती होते पण वचन साहित्य माहिती नव्हतं. नंतर वचन साहित्य माहिती झालं, परंतु ते वचन साहित्य कुणी शोधून काढले, त्यासाठी कुणी जीवन आपलं खर्च केलं, ते अजून लोकांना, अजूनही खूप लोकांना माहित नाही. आपल्या लिंगायतामध्येच अजून खूप लोकांना वचन साहित्य कोणी शोधून काढले ते माहित नाहीये. त्यामुळं तुम्ही असे ऑनलाईन कार्यक्रम घेत आहात, त्याच्यामुळे लोकांना त्याचं ज्ञान होत आहे. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आम्ही मानतो. शरणार्थी ताई. धन्यवाद सर. रवी खुबा दादा सुद्धा आपल्या टीम मधलेच आहेत. ते प्रत्येक वेळा सूत्रसंचलनाची जबाबदारी घेतात, आभार प्रदर्शन करतात आणि त्यांचंही बरंच म्हणजे आजकाल व्याख्यानही देत आहेत ते. तर असेच आपले बरेच मेंबर्स आहेत की ते आता फॉलो करत आहेत आणि वाचतायत. मी सुद्धा त्यातली एक आहे की मला सुद्धा माझंही याचं वचन साहित्य थोडं थोडं कासवाच्या गतीने म्हणा हळूहळू सुरू आहे. तर या सर्वांचं मार्गदर्शनाने आपण सर्वच जण थोडे थोडे वाढूया आणि फगू हळकट्टींसारखे जे अतिशय मौल्यवान ज्यांची त्यांनी जबाबदारी पेलली आणि खडतर आयुष्य करून त्यांनी वचन साहित्य संरक्षण आपल्यापर्यंत पोहोचवलं, तर त्यांचं आपण ऋणदायी आहोत हे मात्र आपण प्रत्येक क्षणी लक्षात ठेवायला पाहिजे. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. अजून कोणी बोललं? उमेश मंटाळे सर रेज हँड केलेले आहेत. प्लीज. शरणार्थी. आनंद करणे सर आज खूप छान व्याख्यान दिले, त्याबद्दल त्यांना आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम दानम्मा झाळकी मॅडम आणि सुजाता पाटील खूप छान पद्धतीने हे कंटिन्यू करतात. आणखीन एक म्हणजे कन्नड वचनामध्ये सतीपतीಗಳೊಂದಾದ भक्ती तवपुरुष शिवांगे, तसंच इथे डॉक्टर शशिकांत पट्टण आणि जयश्री पट्टण दोघांची दोन देह असतील तरी त्यांची ध्येय वचन प्रचार करायचंच आहे. हा बघून मला खूप आनंद होतोय आणि हा कार्य ह्याच्यामुळे खूप पुढे जाईल असं वाटतंय मला. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्या शुभेच्छांची आम्हा सर्वांना आपण सर्व मिळून आपण हा कार्यक्रम पुढे घेतोय. आम्ही त्याला टीम वर्क म्हणतो. कोणी एकाच नाहीये. म्हणजे हे सर्वांनी मिळून स्वप्न बघूया, सर्वांनी मिळून कष्ट घेऊया, प्रयत्न करूया. नक्कीच आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये वाढूया, प्रगती करूया असं मी अपेक्षा करते. अजून कोणी आपले विचार मांडणार आहेत? ನಾವೊಂದೆರಡು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ ಮೇಡಮ್. ಕರ್ಣಿ ಸರ್ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ನಮ್ಮ ಪಗು ಹಳಕಟ್ಟಿಯವರ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ವಿವರಿಸಿ ಹೇಳಿದ್ರು. ನಾ ಶಾರ್ಟ್ ಒಳಗೆ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಪಟ್ಟಣ್ ಸರ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತೆ ಎಳೆಯಾಗಿ ಹೆಚ್ಚಿಂದೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರು. ಅವ್ರು ತುಂಬಾ ಭಾವುಕರಾದ್ರು. ತಾವಿಬ್ರು ಸತಿಪತಿಗಳು ಒಂದಾದ ಭಕ್ತಿ ಅಂತ ಈ ವಚನ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಹೆಸರು ತಗೊಳ್ ವಚನ ಮೇಡಮ್ನು ಹಾಗೆ ಇದ್ದಾರೆ. ತಾವು ಕೂಡ ದಂಪತಿಗಳು. ಮತ್ತೆ ಆಮೇಲೆ ಒಬ್ರು ಹೇಳಿದ್ರು ರವೀಂದ್ರ ಅವರು 20 ರೂಪಾಯಿ ಕೂಡ ಇರ್ಲಿಲ್ಲ. ಅದನ್ನ ಕೇಳಿದ್ಕೊಂಡು ನನಗೂ ಬಹಳ ಅಳು ಬಂತು. ಅವಾಗ ಪ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ಅಂದ್ರ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ ತರ ಸೈಕಲ್ ತಗೊಂಡ್ ಬರುವಾಗ ವಾಪಸ್ ಅವ್ರು ಬಂದು ಇಲ್ಲ ಬಂದಿದೆ ಅಂತೇಳಿ 20 ರೂಪಾಯಿ ಇದ್ರ ಮುಖಾಂತರ ಅದನ್ನ ತಂದು ಅಕ್ಕಿ ತಂದು ಅವಾಗ ಅನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಊಟ ಮಾಡ್ತಾರ್ರಿ. ಅದು ನಾವ್ ಸ್ವಲ್ಪ ಕೇಳಿದ್ ನೆನಪದ. ಡಾಕ್ಟರು ಕೂಡ ಈಗ ಅದೇ ಹೇಳಿದ್ರು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಇದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಸುವಂತವ್ರಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಧನ್ಯವಾದಗಳು. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. अजून शेटकर सर आहेत का? रावसाहेब पाटील सर बोलणार आहेत? डॉक्टर पाटील सर. रवींद्र कुमार सरांना विचार. अजून एक सांगायला हरकत नाही. मल्लिकार्जुन मुळगे सर म्हणून आहेत. त्यांनी नित्य अनुभव मंडप ते करतात. मला त्यांचा अतिशय अभिमानही आहे. कारण प्रत्येक दिवशी अर्धा तास त्यांचा कार्यक्रम असतो, संध्याकाळी 7:30 ते 8, 8:15 पर्यंत, की जवळजवळ 250 त्यांचे प्रोग्राम झालेत आणि दररोज ते कार्यक्रम वचन वाचन किंवा त्याच्याबद्दल विश्लेषण करतात. तर इथं मी या मंचावरती त्यांचंही स्वागत करते. असतील तर त्यांनी आपले 2 शब्द मांडावेत.
मल्लिकार्जुन मोळगे सर. नाही, ठीक आहे. अभिषेक देशमाने सर आहे. दानम्मा. हा, विजया ठीक गौड आहे जरा. देशमाने सर. हॅलो हॅलो मॅडम, मी विजया गौडा बोलते. जयश्री मॅडम, शरणू शरणार्थी. हा, बोला. नेहमी बोला. सरांचं तरी आम्ही ऐकतोच, पण तुम्ही पण खूपच छान बोलता. खूप बरं वाटलं, म्हणजे ऐकायला खूप मस्त वाटतं तुमचं बोलणं वगैरे. खूप छान, मस्त, खूप डेव्हलप केलंय तुम्ही पण. ओके, ठीक. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद ताई. ठीक आहे, मग आपण समारोपाला जाऊया. दानम्मा मॅडम बोलणार आहेत. आपण त्यांचं जीवनचरित्र घेणारच आहोत. डॉक्टर फगू हळकटींची विचारगाथा म्हणून आपण आज घेतलेला आहे, पण एकदा आपण त्यांच्या जीवनचरित्रावरती आपण एक व्याख्यान ठेवूया. आणि मी रवींद्र कुबादादांना आता विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करावं. कुबादादा. हा ताई, माताडतात. ठीक आहे, कदाचित सर्वांना शरण शरणार्थी. आवाज येतोय का रवींद्र सर मॅडम? हा, येते. आभार प्रदर्शनचा कार्यक्रम करायचा आहे. हो. वचन पितामह डॉक्टर फगू हळकट्टी एक विचारधारा याचे अतिथी व्याख्याते असलेले शरण आनंद करणे सर लातूर यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच सूत्रसंचालन करणारे शरण सुनील सामने पुणे, तसेच वचन प्रार्थना शरणी विद्या मगदुमताई आणि संयोजिकावर स्वागत प्रस्तावना करणारे शरण डॉक्टर जयश्रीताई पट्टण आणि शरण समर्पण शरणी सुवर्णा कल्याण शेट्टी आळेगावी, तसेच आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणारे शरण डॉक्टर शशिकांत पट्टण आणि संघटिका शरणी सुजाताताई पाटील आणि कार्यक्रम व्यवस्थापन शरणी दानम्मा, शरण रुद्रमूर्ती आणि शरण कुमार राजांना, या सर्वांचे मनपूर्वक या वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 13 मध्ये आभार मानतो. शरणू शरणार्थी सर. शरणू शरणार्थी सर. धन्यवाद सर, धन्यवाद ताई. जमलेल्या सर्व मान्यवरांना मी परत एकदा शरणू शरणार्थी करते. असंच आपण चर्चासूत्र चालू ठेवूया. प्रत्येक पुढच्या महिन्यात मराठी कार्यक्रम असेल आणि उद्या कन्नड 11:15 वाजता कन्नड व्याख्यानाला आहे. सर्वांनी जरूर जॉईन व्हावं. सर्वांना शरणो शरणार्थी.